साधारण 45 ते 50% माझं भाजण्याचं प्रमाण होतं आणि भाजलं असं होतं की फ्रंटला माझा चेहरा आणि डावी बाजू पुढे आणि पाठीमागे अशी कमरेपर्यंत एवढा भाग माझा भाजला. कारण मी तिरका उभा राहिलेलो होतो. तिथं फोनवर बोलत असतानाच हा अपघात झाला. मी फोनवर बोलत होतो आणि फोरमन खाली काम करत होते आणि मी साहेबांना रिपोर्टिंग करत होतो. त्यामुळे माझा हा असा तिरका भाग, डाव्या बाजूचा भाग पुढचा आणि मागचा भाजला होता, फेस चेहरा वगैरे असं करून. नमस्कार, मी उदय साठे. नमस्कार, मी प्रमोद पाटील. अनोळखी मुलखावेगळी माणसं या आमच्या पॉडकास्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार साहेब. प्रमोद, आज आपण आपल्या या पॉडकास्टमध्ये कोणाला बोलवलं याच्याबद्दल काही तुला माहिती आहे? हां, फारशी काही माहिती नाही. मी महावितरण कंपनीमध्ये काम करत होतो, तुला माहितीच आहे. हो हो. तर माझ्याकडे साधारण 2007 साली एक ऑपरेटर काम करत होते, बाबासाहेब शिंदे म्हणून. तर त्यांना मी आज इथं बोलवलं. त्यांचं काय वेगळेपण आहे हे मी तुला म्हणजे आपल्या त्या मुलाखतीतनं बाहेर येईलच. 2007 साली ऐन दिवाळीमध्ये एक मोठा अपघात झाला. अपघात झाला. महावितरणमध्ये काम करत असताना तुम्ही जर काही काम करत असताना काही काळजी घेतली नाही, चुकला तर त्याला फटका बसतोच. दया माया क्षमा शांती नाहीच इथं. असंच काहीतरी झालं आणि मोठा अपघात झाला. 4 जण भाजले, 4 जण भाजले. ते संपूर्ण सबस्टेशन डेड झालं. ऐन दिवाळीचा दिवस सकाळी सबस्टेशन डेड झालं. खूप मोठा फटका बसला आणि मग त्या 4 लोकांना प्राथमिक म्हणजे हॉस्पिटलायझेशन करायला लागलं. मग ते सबस्टेशनमध्ये सगळं चेकिंग आलं. मग ते एक टेस्टिंगची टीम काम करत होती आणि मग त्यांनी ते दिवसभर त्याच्यावरती काम करून ते सबस्टेशन चालू केलं. तिकडे त्या लोकांना एक प्राथमिक स्वरूपाची एक ट्रीटमेंट दिली गेली. हे सगळं जे काय घडलं तर त्याच्यामध्ये जो कोण भाग घेणारा होता त्यातले एक बाबासाहेब शिंदे. बाबासाहेब शिंदे, तुम्हीच सांगा, त्या काळामध्ये तुम्ही किती भाजला होतात? साधारण 45 ते 50% माझं भाजण्याचं प्रमाण होतं आणि भाजलं असं होतं की फ्रंटला माझा चेहरा आणि डावी बाजू पुढे आणि पाठीमागे अशी कमरेपर्यंत एवढा भाग माझा भाजला. कारण मी तिरका उभा राहिलेलो होतो. तिथं फोनवर बोलत असतानाच हा अपघात झाला. मी फोनवर बोलत होतो आणि फोरमन खाली काम करत होते आणि मी साहेबांना रिपोर्टिंग करत होतो. त्यामुळे माझा हा असा तिरका भाग, डाव्या बाजूचा भाग पुढचा आणि मागचा भाजला होता, फेस चेहरा वगैरे असं करून. तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यावेळेला 70%, 50% अशी भाजलेली 4 मंडळी होती आणि ह्या चौघांवरती उपचार चालू असताना एक आम्हाला म्हणजे ते तिथं जाणं सुद्धा बंद करायला लागलं होतं. कारण की भाजलेल्या माणसाला बाहेरच्या लोकांचा संसर्ग होऊ शकतो आणि महाराष्ट्रामध्ये ही घटना घडल्या कारणाने अशी 4 जण भाजल्याची भरपूर लोकांचा लोंढा तिथे येत होता. मी तर पाठीच लावली होती त्यांना भेटू नये म्हणजे डॉक्टरनी सांगितल्यामुळे. आणि असे ते 4 जण भाजले आणि मग भाजल्यानंतर त्यांच्या कुटुंबाला किंवा त्यांना काहीतरी आर्थिक मदत मिळालीच पाहिजे ना. नक्कीच. तर आता आर्थिक मदत आमच्याकडे कसं आहे की डिव्हिजन लेवल, सर्कल लेवल, झोन लेवल प्रत्येकाला 10,000, 15,000, 20,000 असं काहीतरी ठरलेलं आहे. एक तात्पुरती जी मदत असते ती, पण एवढ्यावरती काय भागणार नव्हतं. त्यांचा खर्च खूप होता. कारण की ही जी संपूर्ण सगळी जी मंडळी आहेत हे कोणी 4 महिने, कोणी 1.5 महिना, कोणी 1 महिना, 15 दिवस असे ॲडमिट होते. आणखीन एक सांगायची गोष्ट म्हणजे ह्याला जो काही खर्च येणार होता हा नंतर कधीतरी मिळणार होता. पण मधल्या काळामध्ये आमच्या सगळ्या स्टाफनी काही पैसा गोळा करून यांना मदत केली होती. 4 जण ॲडमिट असताना कमी मनुष्यबळामध्ये हे सगळी सिस्टीम पण रन केली होती. तर हे सगळं जे घडलं त्याच्यामधले हे एक साक्षीदार आहेत, किंवा ते एक व्हिक्टिमाइज आहेत. त्याच्यामध्ये त्यांना फटका बसलेला आहे त्यांचा पण. तर बाबासाहेब, तुम्हीच सांगा की हे सगळं झालं, मग ह्या सगळ्या गोष्टीला तुम्हाला एक प्रकारे म्हणजे ही जी काही प्रपोजल तयार करायला लागली असतील ती तुम्ही कशी तयार केली आणि ह्या सगळ्या लोकांना त्याचा फायदा कसा मिळाला, त्यांना पैसे कसे मिळाले, तुम्हीच तुमच्या शब्दात सांगा. खरं तर असा व्हाईल ऑन ड्युटी एखाद्या कर्मचाऱ्याचा जर अपघात झाला तर त्याचा सर्व खर्च हा कंपनी करत असते. त्याला GO20 हा एक आदेश आहे. त्या आदेशानुसार
ही सगळी कंपनी खर्च करत असते आणि त्याप्रमाणे तो त्या प्रोसिजरप्रमाणे तो होत असतो. आत्ताच तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे त्यावेळी परिस्थिती डिव्हिजन, सर्कल, झोन आणि मुख्य कार्यालय अशा टप्प्यांवर वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळ्या ॲडव्हान्सेस वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मिळायच्या आणि ते प्रपोजल करून ते ॲडव्हान्सेस आपण घेत होतो. आता हे सगळं जरी झालं तर ते ॲडव्हान्सेसच्या स्वरूपात झालं, पण जोपर्यंत पेशंट डिस्चार्ज होत नाही तोपर्यंत खर्च जो असतो तो नंतर पेशंट डिस्चार्ज झाल्यानंतर त्याची रिएम्बर्समेंट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी निश्चितपणाने कराव्या लागतात. आणि त्या सगळ्या गोष्टी करत असताना त्याला बऱ्याच प्रोसिजर आहेत की त्याला काही फॉर्म भरणे आहे, काही कागदपत्र. काय खर्च आला होता त्यातला जास्त हे झाला होता, त्याला खर्च काय आला? जवळजवळ 4ही पेशंटला मिळून आम्हाला 7 लाखाच्या आसपास खर्च झाला होता. आणि त्यातले जे आमचे फोरमन होते सुंदरराज आलगर स्वामी, ह्यांना जवळजवळ 65 ते 70% भाजलं होतं. त्यामुळे सर्वात जास्त खर्च त्यांना झाला. माझ्या माहितीप्रमाणे 4,09,416 रुपये, मला फिगर सुद्धा लक्षात आहे अजून, एकट्या स्वामींना ती खर्च झालेली होती. प्लास्टिक सर्जरी पण केली आपण मला. आणि त्यांना इतकं भाजलं होतं की काही ठिकाणी त्यांना प्लॅस्टिक सर्जरी सुद्धा करावी लागली आणि ती केली. विशेष म्हणजे हे सगळे एवढे मोठे खर्च होते आणि तेवढे मोठे खर्च मिळायला विलंब लागणार होता. हेड ऑफिसकडून त्या तरतुदी व्हायला वेळ लागणार होता. तत्कालीन आमचे जे कार्यकारी अभियंता होते आदरणीय दिवाकर साहेब, त्यांनी त्यावेळी फार चांगलं सपोर्ट केला. आमच्या स्टाफनी, HRच्या स्टाफनी पण चांगला सपोर्ट केला. आणि मग स्वामीजींची ट्रीटमेंट बऱ्याच दिवस चालू होती, त्यामुळं त्यांना डिस्चार्ज घेता येत नव्हता आणि ट्रीटमेंट तर चालू ठेवायची होती. मग साहेबांनी डॉक्टरांना पर्सनली भेटले, आमच्या HR डिपार्टमेंटचा सल्ला घेतला आणि त्यावेळी एक अंडरटेकिंग दिलं की आमचे पैसे 100% मिळणार आहेत आणि तोपर्यंत त्या पेशंटची आमची ट्रीटमेंट चालू ठेवा, पुढचा कुठलाही अडथळा येऊ नये यासाठी दिवाकर साहेबांनी. बाबासाहेब, हे सर्व ठीक आहे, तुमच्या प्रयत्नांनी तुम्हाला ट्रीटमेंट चांगली मिळाली, त्याचा पैसे पण परत मिळाले, परंतु तुम्हाला यातनं जो काही अनुभव मिळाला त्याचा तुम्ही उपयोग तुमच्या पुढच्या काही वाटचालीत केला का? खरं तर हा जो अपघात 2007 साली झाला, हा मीच त्याच्यात इन्व्हॉल्व होतो. आणि माणसाला म्हणतात ना की स्वतःवर संकट आल्यानंतर त्यातून मार्ग सुचतात. खरं तर ही माझी पहिली वेळ नव्हती. मी आठवणीने सांगायला पाहिजे की 2091 साली साधारण मी निरगुडसर या ठिकाणी नोकरीला लागलो होतो. 89ला 11/10/89ला मी निरगुडसरला जॉईन झालो. तिथं सबस्टेशनमध्ये ऑपरेटर म्हणून जॉईन झाल्यानंतर माझे सहकारी होते तिथं, माथाजी बांगर म्हणून, आणि त्यांचा साधारण 2091ला असाच अपघात झाला. आणि अपघात तो इलेक्ट्रिकला अपघात नव्हता. तर ते कंप्लेंट काढायला चालले होते आणि कंप्लेंट काढायला जात असताना बंधाऱ्यावर ते बंधाऱ्याचे ढापे काढून ठेवले होते आणि त्यांच्या गाडीचं फुटरेस्ट त्यात अडकलं आणि ते 40 फूट खोल कोरड्या नदीत पडले. आणि तिथं त्यांच्या दोन्ही पायांना दुखापत झाली, दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले आणि मार लागला. एवढ्या वरून पडल्यामुळं बराच मुका मार पण त्यांना लागला होता, छातीला वगैरे, पाठीला. आणि मग तशा अवस्थेत त्यांना संचेतीला ॲडमिट केलं. 3 दिवसांनी मी ज्यावेळी गेलो त्यावेळी पाहिलं तर बांगर अस्वस्थ होते, सिरियस झालेले होते, त्यांचे नातेवाईक बरोबर होते. आणि मग तशाही परिस्थितीत, तसा मी नवीन होतो, मला फार अनुभव नव्हता, पण माझा माणूस आजारी आहे, त्याला चांगली ट्रीटमेंट मिळून तो बरा झाला पाहिजे ही भावना निश्चितपणे जागृत त्यावेळी झालेली होती. आणि त्या दरम्यानच्या काळात आम्ही मदत निधी जमा करून त्यांना पैसे देत होतो. त्यांची मुलं लहान होती, घरी करणार कोणी फारसं नव्हतं. आणि मग त्या सगळ्या गोष्टी करायला सुरुवात केली. आणि ही भावना हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर ते पाहिलं की काहीतरी निर्णय घेतला पाहिजे. त्या नातेवाईकांशी चर्चा करून निर्णय घेतला. आणि त्यावेळी प्रख्यात असं रुबी हॉस्पिटल होतं पुण्यात, फार छान हॉस्पिटल, चांगली ट्रीटमेंट होती, आपण रुबीला घेऊन जाऊ. संचितेच्या डॉक्टरांना आम्ही विनंती केली आणि आम्ही कार्डियक ॲम्ब्युलन्स करून त्यावेळी त्यांना रुबीला घेऊन निघालो. योगायोग असा की संगम ब्रिजवर त्यांचा श्वास थांबला, त्यांचं हृदय बंद पडल्यासारखं झालं. आमच्या ते लक्षात आलं, डॉक्टर बरोबरच होते कार्डियक ॲम्ब्युलन्स असले, आणि त्यांनी छाती प्रेस करून परत 10 मिनिटांनी 5-10 मिनिटाच्या फरकाने ते त्यावेळी पण कार्डियक ॲम्ब्युलन्सची सुविधा होती कार्डियक ॲम्ब्युलन्सची सुविधा होती. त्या पेशंटची कंडिशन चिंताजनक होती, त्यामुळेच आम्ही कार्डियक ॲम्ब्युलन्स घेऊनच गेलेलो होतो. आणि मला अजून आठवतंय की काय पैसे, आणि मी नवीनच नोकरी लागलं, माझ्या खिशात 20-25 रुपये फार तर असतील, मला काय माहिती की. आणि रुबी तसं महागडं हॉस्पिटल, पण फक्त डोक्यात विचार एवढाच होता की माझ्या माणसाला ट्रीटमेंट मिळाली पाहिजे, तो माणूस वाचला पाहिजे. रुबी असतं. याबरोबर तुमचं पब्लिक रिलेशन ऑफिसर पण असतील ना? कोणी नव्हतं त्यावेळी कोणी नव्हतं. त्यावेळी फक्त मी, त्यांचे 3 नातेवाईक माझ्याबरोबर होते. कंपनीच्या दृष्टीनं ही तुमची जबाबदारी नव्हती,
परंतु माणुसकीच्या भावनेतून तुम्ही हे सर्व करत होतात की म्हणून तुम्ही माझ्याबरोबरचे माझे सहकारी आहे. एका डब्यात आम्ही रोज जेवतोय. महावितरणमध्ये इंडस्ट्रियल रिलेशन ऑफिसर म्हणून एक पोस्ट असते, IRO किंवा पब्लिक रिलेशन ऑफिसर, जनसंपर्क अधिकारी, औद्योगिक संबंध अधिकारी आणि जनसंपर्क अधिकारी अशी पदं असतात. पण त्यांचं जे कार्यक्षेत्र आहे ते संपूर्ण जिल्हा किंवा अजून मोठ्या प्रमाणावर असतं. त्यामुळे एखादा अपघात झाला तर त्या अपघाताला त्याच्यापर्यंत पोचण्यासाठी यांना वेळ लागतोच, लागेलच म्हणजे. पण त्यावेळेला त्याच्याजवळ असणारा जो स्टाफ असेल तो जितकी काही त्यांना मदत करेल ही जास्त उपयोगी ठरते. भले हे त्यांना फोनवरती बोलतील, सगळं करतील, पण खरी मदत जी मिळते ती आसपासचे जे कोण त्याचे स्टाफ, त्याचे मित्र, त्याचे कर्मचारी, सहकारी करत असतात, तीच मदत त्यांना पहिल्यांदा उपयोगी पडते. आणि गंमत अशी होती त्यावेळी, आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे औद्योगिक संबंध अधिकारी, ते कार्यालय, तिथली मदत, हे सगळ्या गोष्टी. परंतु मी नवीन होतो ना, मला ह्या गोष्टी बऱ्याचशा माहिती नव्हत्या. फक्त आपला माणूस वाचला पाहिजे, मी घेऊन गेलो. मला आठवतंय अजूनही त्या ॲडमिशनच्या पेपरवर माझी सही नातेवाईक म्हणून मी केलेली मला आठवते. तिथं त्यांना ॲडमिट केल्यानंतर ट्रीटमेंट चालू झाली. प्रोसिजरप्रमाणे मी दुसऱ्या दिवशी माझ्या मंतरच्या येईना जाऊन भेटलो आणि त्यांना सांगितलं, सर असा निर्णय घेतला आम्ही आणि बांगरना सिरियस झाल्यामुळे ॲडमिट केलं. मला ते प्रचंड रागावले. मला म्हटलं, तुम्हाला कोणी अधिकार दिला असले निर्णय घेण्याचा? तुम्ही कसं काय त्यांना ॲडमिट केलं? असं तुम्ही ॲडमिट कसं, त्यांना ससूनला ॲडमिट करायला पाहिजे होतं, मग तुम्ही असं का केलं? तर म्हटलं, सर माणुसकीच्या भावनेतून मी तो निर्णय घेतलेला आहे. माझा माणूस वाचला पाहिजे हेच माझ्या डोक्यात होतं आणि म्हणून त्यांना निर्णय घेतलाय मी. जरा काल तिथं ॲडमिट केल्यामुळं, रुबीला ॲडमिट केल्यामुळे त्यांची परिस्थिती थोडी सुधारली म्हटलं, नाही ते क्रिटिकल होती म्हणून मी निर्णय घेतलाय. तुम्हाला जर माझी चूक वाटत असेल तर बिनधास्त काय शासन करायचं ते मला निश्चित करा साहेब तुम्ही, पण मी माणुसकीच्या नात्याने निर्णय घेतलाय. हे मी त्यावेळी त्यांना विनंती करून सांगितलं. ट्रीटमेंट चालू झाली. खूप गोष्टी केल्यात त्यांची. ते सावरल्यानंतर रुबीला त्या ह्याच्यातून नंतर मग त्यांचे फ्रॅक्चर झालेले पाय असतील, हात असतील, त्या सगळ्यावर ट्रीटमेंट झाली. जवळ 2-2.5 वर्ष ट्रीटमेंट झाली. मला वाटतं बाबा यामधूनच तुमची कामगार संघटनेमध्ये काम करण्याची इच्छा तयार झाली असेल आणि तुम्ही कामगार संघटनेमध्ये काही पदावरती काम करायला सुरुवात केली असेल. म्हणजे एक बंधुभाव जो असतो कामगारामध्ये, बरोबर आहे? हो, तिथंच भावना ती बळावली गेली. आणि हे मथाजी बांगरांची जी केस झाली त्याच्यानंतर मला निश्चितपणाने तिथं जाणवलं की आपण निश्चितपणाने काही करू शकतो. आणि मग हे करता येत असेल तर संघटना हा एक पर्याय राहतो. संघटने गेले की संघटनेत तुम्हाला प्लॅटफॉर्म उपलब्ध झालं, प्लॅटफॉर्म की मग तुम्ही त्याच्यावर काम करायला तुम्हाला संधी मिळते. आणि मग ते माझ्याकडं थोडंसं हे होतंच. कसं होतं, संघटनेत मला संधी मिळाली, संघटनेत काम करायला लागलो आणि सुरुवात झाली सगळी. तुमचा हा संघर्ष बघता असं लक्षात येतं की कामगारांना या मेडिकल फॅसिलिटी कंपनीकडून मिळतात यांची फारशी माहिती नसावी. तर ही माहिती त्यांना असायला हवी असं तुम्हाला वाटतं का? आणि जर असं वाटत असेल तर मग आपण त्यासाठी काय प्रयत्न करतो? नाही, कसं आहे माहिती आहे का, ह्या गोष्टी निश्चितपणे तुम्ही म्हणता ते बरोबर आहे अगदी, की सर्वांनाच ह्या गोष्टी माहिती असतील असं नाही. आणि मग जर त्यांना त्या माहिती नसतील तर मग आपल्याला जर त्या माहिती आहे तर त्याचा वापर, त्या माहितीचा वापर आपल्या सहकाऱ्यांसाठी, गरजू लोकांसाठी का करू नये, ही भावना पण निश्चितपणाने तिथं पाहिजे. आणि त्या भावनेतूनच आम्ही मग ह्या सगळ्या गोष्टी माहिती करत गेलो. आता मग असे सांगितलं की त्यावेळी मला माहिती नव्हतं, परंतु ही जी घटना घडली त्यांनी बऱ्याच गोष्टी मी शिकलो. आणि मग ते डेप्युटी सीआरओ कार्यालय असतं, त्याला ते बिलिंग कसं करायला लागतं, काय कसं करायला लागतं, ससूचे. त्यावेळी हे प्रपोजल कुठे गेलो ना? कोणतं? आपण या 4ही कामगारांचं जे प्रपोजल बनवलं होतं, म्हणजे त्यांची कागदपत्र सगळी गोळा केली होती आणि आपण ती पाठवलं होतं हेड ऑफिसला. मला वाटतं हेड ऑफिसला मंजुरीसाठी ते गेलं होतं, बरोबर आहे ना? हे प्रपोजल जे मगाशी मी तुम्हाला सांगितलं की ॲडव्हान्सेसच्या स्वरूपात काही निधी त्या टप्प्यावरून डिव्हिजन सर्कल झोन मुख्य कार्यालय असे आम्हाला मिळाले होते. राहिलेले पैसे जे आहेत हे सगळं करण्यासाठी त्याची पण लॉंग प्रोसिजर असते. त्या प्रोसिजरमध्ये तुम्हाला ते सगळे डॉक्युमेंट जमा करणे, म्हणजे औषधाची बिलं असतील, तुमचे काय जे रिपोर्ट्स असतील ते रिपोर्ट्स, तुमचं ॲडमिशनचं कार्ड आणि ह्या सगळ्या गोष्टींचे सगळे डॉक्युमेंट जमा करायचे. आणि हे जे रिएम्बर्समेंटचं जे करायचं असतं प्रपोजल, त्या रिएम्बर्समेंटच्या प्रपोजलसाठी जे फॉर्मॅट्स असतात, मग एक्स फॉर्म असतील, वाय फॉर्म असतील, डी फॉर्म असतील, आणि हे सगळे जमा करायचे, ते व्यवस्थित फिलअप करायचे, ते बिलं जमा करायची, ते डेट वाईज बिलं लावायची, त्याचं संपूर्ण बिल तयार करायचं. त्यावेळी 500 रुपयापेक्षा जास्त अमाऊंट असेल तर त्यावेळी रेव्हेन्यू स्टॅम्प लावायला, ते सगळं लावायचं. त्याच्यावर त्या जो एम्प्लॉय आहे त्याच्या सह्या घ्यायच्या.
संबंधित अधिकारी असतील त्या संबंधित अधिकाऱ्यांच्या सह्या घ्यायच्या, त्यांच्या सह्या घेऊन स्टेप बाय स्टेप. थोडं क्लिष्ट प्रोसेस आहे, भयंकर क्लिष्ट प्रोसेस आणि ही सामान्य कामगार करू शकत नाही. तर ही प्रोसिजर मी त्यावेळी समजावून घेतली. आता मी म्हटलं ना मगाशी की माझ्यावर संकट झालं होतं, ते फेस तर करायला पाहिजे. मग मी फक्त माझंच करणार तर माझ्याबरोबर माझे सहकारी पण आहेत, त्यांच्यासाठी पण आपल्याला करायला पाहिजे. मग ते सगळं व्यवस्थित केलं. आणि हे सगळं करत असताना मला तत्कालीन आमचे साठे साहेब असतील, आमचे तत्कालीन सब डिव्हिजनचे इन्चार्ज असतील, आमचे दिवाकर साहेब असतील, आणि संपूर्ण आमचा एचआरचा स्टाफ, आवर्जून मला उल्लेख करावा लागेल, आमचे VR कुलकर्णी साहेब असतील, शीला देशपांडे मॅडम असतील, ह्यांनी फार माझ्याकडून ते सगळं करून घेतलं, मदतही केली करून घेतलं. त्यामुळे हे सगळ्या गोष्टीचं करता आलं. आणि मी मागाशी माझ्याकडून उल्लेख राहिला डेप्युटी सीआरओ कार्यालय आपण मागाशी म्हटलं, तर त्यावेळी ही जी घटना घडली आमच्या अपघाताची, त्यावेळी डेप्युटी सीआरओ कार्यालयाने फार मदत केली. आणि मला इथं आवर्जून सांगावं लागेल की ह्या सगळ्या घटनेमध्ये ज्यावेळी ही घटना घडली, माझा छोटा भाऊ त्यांचे डायरेक्ट राजकारणात असल्यामुळं त्यावेळी ऊर्जा मंत्र्यांशी संबंध होते, आणि ऊर्जा मंत्र्यांना त्यांच्याकडून कळलं, आणि ऊर्जा मंत्र्यांना कळल्यानंतर CE साहेबांना कळण्याच्या अगोदर ऊर्जा मंत्र्यांना कळलं होतं. डायरेक्ट CE साहेबांना त्यांनी फोन केला की अशी काही घटना मोठी पुण्यात घडली आहे आणि तुम्ही मला ब्रीफिंग केलं नाही. तर मग ते तशा प्रकारचं ब्रीफिंग आणि ऊर्जा मंत्र्यांनी स्वतःचं लक्ष घातल्यामुळं आमच्याकडं ते हे वाढलं. आणि मला आठवतंय, मला कोणीतरी सांगितलं, मी आता ते पाहिली नाही बातमी, परंतु त्या दिवशी दिवाळीचाच दिवस असल्यामुळं, लक्ष्मीपूजनचा दिवस असल्यामुळं संध्याकाळी बातम्यांना ते दाखवलं गेलं की बाबा अशा प्रकारचा मोठा अपघात MSEBच्या कर्मचाऱ्यांचा काम करत असताना झालेला आहे, हे 4ही कर्मचारी अत्यवस्थ आहेत, अशी ते महाराष्ट्रभर बातमी पसरलेली होती. त्यामुळं त्याच्याकडे, त्या बातमीकडे पाहण्याचा आणि आमच्याकडे पाहण्याचा फोकस लोकांचा वेगळा होता, ओघ होता, गर्दी होती. या सगळ्या गोष्टी बाबा आपल्याला गर्दीत, म्हणजे मीच होतो बाहेर, मला ही गर्दी थांबवायला लागली. बाहेर मला एक नोटीस लावायला लागली होती की पेशंटला संसर्ग होईल म्हणून तुम्ही कुणी भेटायला जाऊ नये, आणि मी कम्प्लीट ते बंद केलं होतं डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे. बाबा ह्याच्यामध्ये तुम्ही स्वतः होता, तुम्हाला इजा झाली, तुम्ही भाजला गेलात, तुम्हाला पैसे मिळाले, तुम्ही त्यातनं बाहेर पडलात, हे सगळं झालं माझ्या दृष्टीने. पण हा अपघात म्हणजे इष्टापत्ती समजून तुम्ही पुढच्या वाटचालीमध्ये इतरांना कशी मदत केलीत हे मला ऐकून घेणं जास्त महत्त्वाचं वाटतं. आणि म्हणून आपण आज तुम्हाला इथं बोलवलेलं आहे की तुमची पुढची वाटचाल कशी झाली या अनुभवावरनं. आणि मला असा एखादा प्रसंग सांगा तुम्ही. काय झालं हे सगळं, ज्यावेळी मी मगाशी म्हटलं की ज्यावेळी स्वतःवर ज्यावेळी हा प्रसंग येतो आणि त्यात माणूस काही सुधारणा करतो, शिकत जातो, ह्या एक घटनेपासून मी धडा घेतला. आणि त्यावेळी ठरवलं की बाबा हे प्रसंग आपल्यावर जसा आलाय तसा अनेक लोकांवर येत असतो. मग असा प्रसंग आल्यानंतर त्या माणसांना लोक वेळेवर मदत करत नाहीत, वेळेवर वैद्यकीय सल्ले मिळत नाहीत, ह्या ज्या रिएम्बर्समेंट असतील, जे काही क्लेम असतील ते व्यवस्थित होत नाहीत. मग आपण ह्याच्यात काम करायचं. आणि मी ते मनापासून ठरवलं. मी त्यावेळी त्या संबंधित अधिकाऱ्यांशी बोललो. साठे साहेब तर त्यावेळी मला बाबा हे सगळं जनरल झालं, मला एखादी घटना सांगा. हा, आता हे सगळं केल्यानंतर माझी मी ती सुरुवात झाली. आणि सुरुवात झाल्यानंतर लगेचच एक घटना घडली. एक संजय किरवे म्हणून माझा सहकारी चिंचवडला काम करताना पडला. चिंचवडला काम करताना पडल्यानंतर त्याला बिर्ला हॉस्पिटलला ऍडमिट केलं. आणि बिर्ला हॉस्पिटलला ऍडमिट केल्यानंतर अत्यवस्थ कंडिशनमध्ये 6-7 दिवस तो माणूस. आणि ते बाकीचे उपचार चालू होते, बाकी त्याला मेडिकल मदत मिळत होती, ऑफिसकडून सगळे ह्या गोष्टी होत होत्या, त्याचा पाठपुरावा अधिकारी आम्ही सगळे करत होतो. पण मी ठरवलं की त्याला आपण स्वतः भेटायला जायचं. एक दिवस बिर्ला हॉस्पिटलमध्ये भेटायला गेलो. संजय किरवे 6-7 दिवस कोमातच होते किंवा त्यांना शुद्धीवर नव्हते. मी गेल्यानंतर त्यांना आवाज मारला, किरवे साहेब, मी बाबासाहेब शिंदे, मी स्वतः तुम्हाला भेटायला आलोय. हे पहा, मी बरा झालोय, माझा अपघात झाला होता, मी बरा झालोय, तुम्ही सुद्धा निश्चितपणे बरे होणार, तुम्ही काळजी करू नका, संपूर्ण प्रशासनाने मी स्वतः तुमच्या पाठीशी उभा आहे. हे ज्यावेळी त्यांनी ऐकलं, 2 वेळा त्यांच्याशी मी बोललो. 7 दिवसांनी संजय किरवेंनी त्यावेळी डोळे उघडले आणि स्मितहास्य केलं. मला ह्यातून फार आनंद झाला की असा आपण प्रयोग आपण केला तर त्यातून निश्चितपणाने आपल्याला उपयोग होऊ शकतो किंवा एक विश्वास आपण समोरच्या आजारी माणसाला देऊ शकतो. ही घटना मला निश्चितपणाने या ठिकाणी नमूद करावी लागेल. आता हे संजय किरवेचं झालं. त्याच्यानंतर अशा बऱ्याच गोष्टी होत गेल्या की जिथं आमच्याकडं सारखं चालूच असतं, इकडं अपघात झाला, तिकडं अपघात झाला, मग कोणाची मेडिकल रिएम्बर्समेंटचे बिलं असतील, काय अडचणी असतील, त्याला वैद्यकीय मदत मिळवून देणं असेल, अशा बऱ्याच गोष्टी बऱ्याच ठिकाणी होत गेल्या. आणि त्या ठिकाणी आपण त्या लोकांना मदत करतो. तुम्ही तुमची ड्युटी मला वाटतं पुणे डिव्हिजनला आहे,
तर तुम्ही जे हे काम करताय, तुमचं हे जे कार्यक्षेत्र आहे आता नवीन, तुम्ही जे लोकांना मदत करतात, ते पुणा डिव्हिजन पुरतं मर्यादित होतं का त्यापेक्षा अजून काही बाहेरसुद्धा तुम्ही हे काम केलं आहे? ज्याला काम करायचं असतं त्याला कुठलीही मर्यादा नसते. क्षेत्राची पुण्याची मर्यादा नसते ना राज्याची मर्यादा असते. काम करायचं तो कोणालाही मदत करू शकतो. तुम्ही बाहेर जायचं? आता 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 तुम्हाला ही महत्त्वाची गोष्ट सांगतो की तुम्ही हा प्रश्न विचारल्यानंतर माझं एक उदाहरण मला निश्चितपणे सांगता येईल. आदमवाड म्हणून एक सातारला काम करणारा माझा सहकारी होता, लाईन स्टाफ होता, आणि जीर्ण झालेलं इन्फ्रास्ट्रक्चर होतं. त्या जीर्ण झालेल्या इन्फ्रास्ट्रक्चरमुळे म्हणजे पोल सडलेला होता आणि तो पोलवर चढला. तो पोल तुटला आणि त्याच्या पोटात घुसला. त्याला डीप जखमा झाल्या पोटात. सिमेंटचा पोल, लोखंडी पोल होता, लोखंडी पोल. आणि मग त्याला रुबीला ऍडमिट केलं. आता सातारा आणि पुणे ही सीमा आपल्याला निश्चितपणे त्याच्यात नाही. तो माझा सहकारी हे तिथं डोक्यात ठेवून रुबी हॉस्पिटलला जवळ 3 ते 4 महिने त्याला आम्ही मदत केली. आणि या कामात म्हणजे डॉक्टर्स असतील, आपले डेप्युटी सीआरओ कार्यालय त्यावेळी तत्कालीन आहेर साहेब त्यावेळी इथं डेप्युटी सीआरओ होते, फार चांगली मदत केली. दरम्यानच्या काळात त्यावेळी आपल्याकडे चीफ इंजिनियर MG शिंदे साहेब होते, त्यांनी सुद्धा चांगली मदत केली. ट्रीटमेंट ते फंड मिळवून देणे, फंड मिळवून देणे विशेष म्हणजे 3-4 महिने तो इथं होता. त्याला कमी जास्त हवं नको, त्याचे नातेवाईक तिथं आहेत, त्यांना काय मदत पाहिजे, या सगळ्या गोष्टी. बाबा हे सगळं करत असताना म्हणजे त्या ज्याला अपघात झाला आहे त्याला कुठल्या डॉक्टरांची मदत होऊ शकेल किंवा त्याला काय प्रकारची ट्रीटमेंट द्यावी लागेल किंवा त्याला पहिलं काय करावं ह्याच्याबद्दल तुम्हाला माहिती होती का, तुम्ही करून घेतलीत, किंवा ह्याच्या संदर्भात तुम्ही काय काय पुढं कशी वाटचाल केलीत, ह्याच्याबद्दल जरा माहिती सांगा. मगाशी तुम्ही उल्लेख केला साहेब सुरुवात करताना की आपत्ती इष्टापत्तीत रूपांतर होतं त्याचं, आणि खरं आहे साहेब, त्याचं प्रत्यंतर मला पण आलं की अशा संकट वगैरे येतच असतात. त्या संकटातून माणसाने उभं राहायला पाहिजे, शिकलं पाहिजे आणि मदतीची भावना निश्चितपणे ठेवली पाहिजे. मला 2002 साली माझ्या वडिलांना कॅन्सर झाला, आणि कॅन्सर झाल्यानंतर मग वडिलांनाच कॅन्सर झाला म्हटल्यानंतर एक वेगळीच हे असते. मग मी ती सुरुवात केली. मला काही डॉक्टरांचे पत्ते मिळाले, नावं मिळाली, आणि मग मी सुरुवात केली. आणि मला तत्कालीन कॅन्सर सर्जन डॉक्टर कसबेकरांचं नाव मला समजलं, डॉक्टर रवींद्र कसबेकर. डॉक्टर रवींद्र कसबेकर, मला वाटतं आपल्या त्या 4 लोकांच्या अपघातात पण त्यांचं आपल्याला खूपच मदत झाली होती. खूप मदत म्हणजे डॉक्टर कसबेकर रोज हॉस्पिटलला येऊन बसायचे. ट्रीटमेंट काय चालली, कशी चालली, व्यवस्थित चालली आहे का, हे सगळं ते जातीने येऊन बघायचे आणि बसायचे, आणि सगळ्यांना धीर सुद्धा द्यायचे. हे रोज येऊन तिथं बसूनच ते सगळे करायचे. माझा अपघात झाल्यानंतर सुद्धा डॉक्टर कसबेकर ॲडमिट केल्यानंतर तासाभराच्या आत हॉस्पिटलला पोहोचलेले होते. हां, तर हे सगळं 2002 साली माझे वडील त्यांच्याकडे ॲडमिट केले आणि त्यांनी सर्जरी केली. तेव्हापासून त्यांचे ऋणानुबंध माझे निर्माण झाले. ते आज तागायत ऋणानुबंध आहेत. डॉक्टर कसबेकरांची दुसरी वेगळी ओळख मी तुम्हाला थोडक्यात सांगेन की डॉक्टर कसबेकरांनी हे मेडिकल क्षेत्रात काम करत असताना मोठी प्रॅक्टिस आहे. 40 वर्ष झाले कॅन्सर सर्जन म्हणून ते प्रॅक्टिस करतात. टाटाला त्यांनी काम केलंय, नंतर पुण्यात टाटाचं झाल्यानंतर पुण्यात आले ते, आणि पुण्यात काम करतायत. शरद पवार साहेबांच्या तोंडाचा जो कॅन्सर होता, तर त्या कॅन्सरवर सुद्धा ट्रीटमेंट ऑपरेशन केलंय. असे डॉक्टर माझ्या वडिलांच्या माध्यमातून त्यांचा संपर्क आला, आणि संपर्काला स्वभावामुळे असेल म्हणा, काय असेल म्हणा, पण त्यांची माझी फार घरच्यासारखे संबंध झाले, मैत्रीत रूपांतर झालं. मला ते मुलासारखं मानतात आजही. आणि मग त्यांच्यासोबतचा जो ग्रुप आहे या कामाच्या माध्यमातून ओळख झाली, आणि त्यांचा जो ग्रुप आहे त्याची माझी त्या सर्व ग्रुपच्या डॉक्टरांची माझी ओळख झाली. जवळ 35 ते 40 डॉक्टर आता त्या ग्रुपमध्ये आहेत आणि संपर्कात आहेत. वेगवेगळ्या विषयाचे डॉक्टर आहेत, आणि वेगवेगळ्या विषयासंदर्भात आपण नेहमी त्यांचं मार्गदर्शन, मदत ही ज्यांना ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी घेत असतो, आणि त्याचा फायदाही बऱ्याच लोकांना झालेला आहे. चांगला ग्रुप आहे, मोठा ग्रुप आहे. पण बाबासाहेब, तुम्ही हे सगळं करतात, मग हे ड्युटी करून सगळं हे सर्व मी ड्युटी करून करत असतो. जिथं मला वाटेल की आता मला रजा टाकूनच काम करायला पाहिजे, तिथं मी रितसर रजा टाकत असतो माझ्या अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन, आणि मग रजा टाकून मी ह्या गोष्टी करत असतो. बाहेर गावी जायला लागलं तर रजा टाकावीच लागत होता. 100% रजा टाकावीच लागते. मी ते आत्तापर्यंत पथ्य पाळत आलोय की कोणतंही काम ऑन ड्युटी जेवढं फोनवर असेल तेवढं ठीक आहे, परंतु जिथं जाऊन आपल्याला परत जायचंय, भेटायचंय, मग माझ्या शिफ्ट ड्युटीमध्ये मी काम करत असतो. समजा रात्रपाळी असेल तर मग ते दिवसा काम करायचं, दुपारपाळी असेल तर सकाळी करायचं, सकाळपाळी असेल तर दुपारी जाऊन हॉस्पिटलला भेटायचं किंवा काम करायचं, असं सुद्धा केलंय. अशा तडजोडी करून, अशा वेळेचं नियोजन करून हे सगळं गोष्टी मी केलेल्या आहेत. हे अपघात होत असताना
म्हणजे अपघातामध्ये एखादी व्यक्ती अपंग होत असेल, दिव्यांग होत असेल, तर त्याच्यासाठी काही मदत करावी लागत असेल आणि ती एक वेगळ्या प्रकारची असेल, तर अशी काही घटना काही घडलेली आहे का? असं काही असेल तर ती सांगा. 2016-17 साली DSK सबस्टेशनला माझा एक सहकारी होता, ऑपरेटर दुर्गादास गायकवाड म्हणून. तर तो असंच काम करत होता. गुरुवारचा दिवस होता माझ्या माहितीप्रमाणे, आणि शटडाऊन घेऊन काम करायचं होतं त्यांना. 4-4 स्ट्रक्चरवर मेंटेनन्स करायचं होतं काहीतरी जीओडीचं, आणि त्याच्यासाठी त्यांनी ते परमिट वगैरे घेऊन रितसर ते काम करायला सुरुवात केली. पण तिथं काय त्रुटी राहिली मला नेमकं सांगता येणार नाही आता. पण तिथं फ्लॅश झाला आणि तो वरून काम करताना फ्लॅश झाल्यानंतर खाली पडल्यानंतर खाली सिमेंटचं सगळं हे होतं, आर्थिंगचे पाईप वगैरे होते, त्याला खाली मार पण लागला, मणक्याला त्याच्या दुखापत झाली आणि भाजला. मग हे सगळं करत असताना सूर्य हॉस्पिटल हे फेमस हॉस्पिटल आहे भाजलेल्या उपचारांसाठी, म्हणून त्याला सूर्य हॉस्पिटलला ॲडमिट केला. मला अर्ध्या पाऊण तासातच ही बातमी कळल्यानंतर मी हॉस्पिटलला गेलो, कारण मला माहिती होतं की मी ह्याच्यातून बाहेर पडलो आहे, मला मदत करायची. मी तिथं गेलो. मी कधीही म्हणजे त्यावेळीसुद्धा विचार केला नाही आणि आजही विचार करत नाही, हा माझ्या संघटनेचा माणूस आहे का, हा माझा सभासद आहे का, असा मी कधीही विचार केला नाही आणि आजपर्यंत करत नाही. आणि खरंच तो माझ्या संघटनेचा सभासदही नव्हता, पण मला हे होतं महत्त्वाचं की माझा तो सहकारी आहे, माझा सहकारी आहे, त्याला मदत आपण केली पाहिजे. तिथं गेलो, ती परिस्थिती पाहिली, त्याच्या घरचे काही लोक होते, त्यांना सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या. त्याला मी लगेच भेटलो नाही, कारण मला हे माहिती होतं की तो भाजला आहे, मी माझ्या जाणीने त्याला इन्फेक्शन व्हायला नको. त्याच्या नातेवाईकांना सगळ्यांना भेटलो, अधिकाऱ्यांशी सगळ्यांशी चर्चा केली आणि ते ट्रीटमेंट चालू केली. मग त्याच्यात मेडिकल मदत मिळवून देणं असेल, हे असेल, ते असेल, डॉक्टरांची ट्रीटमेंट, आणि मग नेहमीप्रमाणे डॉक्टर कसबेकर सरांची मदत, ह्या सगळ्या गोष्टी ओघळण्या आल्यात, त्या सगळ्या मी गोष्टी करतच होतो. आणि हे सगळं करता करता मग त्याची ते मणक्याची सर्जरी झाली. पण मणक्याची सर्जरी झाल्यानंतर लवकरच त्याला जी फिजिओथेरपी वगैरे काही ठराविक कालानंतर जे द्यायला पाहिजे ती फिजिओथेरपी तिथं दिली गेली नाही. त्याचं कारण असं की त्याला भाजलेलं होतं, भाजल्याच्या जखमा होत्या, मग फिजिओथेरपी कशी करायची, आणि त्यात वेळ लांबत गेला. त्याला बेडसोर झाली, आणि बेडसोरचं दुखणं बरं करता त्याला 2-2.5 महिने झाले. आणि तोपर्यंत फिजिओथेरपी न झाल्यामुळं कमरेखालचा भाग त्याचा निस्तेज झाला, त्याला संवेदनाहीन झाला. ते फिजिओथेरपी व्हायला पाहिजे होती, झाली नाही, तो संवेदनाहीन झाला, त्याचं बळ गेलं. वाईट ह्या गोष्टीचं वाटतंय की त्याचा ॲक्सिडेंट ज्यावेळी झाला त्याच्या 3 ते 4 महिन्या अगोदर त्याचं लग्न झालेलं होतं. तरुण होतं, एकदम तरुण लग्न झालेलं, नंतर 3-4 महिन्यातच त्याचा ॲक्सिडेंट झाला. ही परिस्थिती फार विचार करतो. हॉस्पिटलमध्ये मी ज्यावेळी भेटायला गेलो ना, त्याची ती तरुण मिसेस त्याची अश्रू ढाळताना मी बघत होतो, ओक्साबोक्सी ती रडत होती. आणि फार चित्रविचित्र होतं की मला ते अजूनही आठवलं की अंगावर काटा येतो. पण त्यांना मी समजावून सांगितलं, धीर दिला की मी असाच ह्याच्यासारखाच मी भाजलेलो होतो आणि मी तुमच्यासमोर उभा आहे. जर मी इथं उभा आहे तर हा निश्चित तुम्ही सुद्धा होणार, हा विश्वास म्हटलं मी तुम्हाला निश्चितपणाने देतो. आणि मग त्या भावनेने सगळ्या गोष्टी आम्ही करत गेलो पुढं, आणि पुढं करत जाताना अडचणी निश्चित आल्या. अपंग झाला का? अपंग झाला ना तो त्यात, कारण संवेदनाच नष्ट झाल्या ना त्याच्या खालच्या, त्यामुळे अपंग झालं. त्याचा पाय हालतच नव्हते, कमरेखाली सेन्सेशनच नव्हतं. ही सर्वात मोठी बाब. मग ह्या सगळ्या गोष्टीच्या तो आता ते सगळं झाल्यानंतर तो डिस्चार्ज घेऊन इतर 2-3 ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी ट्रीटमेंट घेतल्या. त्याला हे त्याची उदरनिर्वाह कसा? मग तो रजेवरच होता आणि तो उपकेंद्र सहाय्यक म्हणून लागला होता. खालचा भाग काम करत नाही तर तो काम करू शकत. आता हा आता पुढचा झाला प्रश्न की त्याला आता नोकरी तर पाहिजे, त्याला उदरनिर्वाहाला साधन पाहिजे. मग आता त्याला नोकरीवर तर हजर करून घेतलं पाहिजे. मग आता त्याच्यासाठी आपल्याकडे तरतुदी आहेत, नियमात पण तरतुदी आहेत, कायद्यातही तरतुदी आहेत. व्हाईल ऑन ड्युटी जर एखाद्या कर्मचाऱ्याचा ऍक्सिडेंट झाला असेल तर त्याला नोकरीवर हजर करून घ्यायला लागतंच. पण ते करत असताना त्या नियमाच्या चौकटीत बसून त्याला नोकरीवर हजर करून घेऊन त्याला ज्या उदरनिर्वाहासाठी योग्य ते काम दिलं पाहिजे अशा प्रकारचं प्रोव्हिजन होती. मग हे सगळं करताना मग ती सगळी प्रोव्हिजन असते. प्रोव्हिजन म्हणजे त्यांना ससूनला नेणं, ससूनला त्याचं फिटनेस सर्टिफिकेट वगैरे सादर करणं, या सगळ्या गोष्टी केल्याशिवाय त्याला हजर करता येत नाही. बाकीची प्रोसिजर करावीच लागते त्या चौकटीत राहून. आणि मग हे सगळं झाल्यानंतर आम्ही त्यांना ससूनला घेऊन ससूनला डॉक्टर बोरसे तत्कालीनच्या मेडिकल टीमचे इन्चार्ज होते. आणि बोरसे मी चौकशी केली होती. डॉक्टर बोरसे हे फार स्ट्रिक्ट होते, म्हणजे असं वेगळं चाकोरीच्या बाहेर जाऊन त्यांनी कधी काम करत नव्हते. ते ही मी माहिती अगदी सगळी घेतली होती.
ओळखी तिथून ओळख काढून वगैरे. आणि मग आम्ही तत्कालीन डेप्युटी सीआरओ आहेर साहेब, मी आणि गायकवाडला घेऊन त्यांच्या घरचे लोक आम्ही असे त्यांच्याकडे गेलो की बाबा अशी अशी ही केस आहे आणि हे सगळं आहे. हे सगळं पाहिल्यानंतर ते बोरसे सरांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतेच. किंवा असा अपंग माणूस झाला आहे, त्याला कमरेखाली सेन्सेशन नाही, हा MSBत काम करायचं, याला कोणत्या आधारावर आपण फिटनेस सर्टिफिकेट द्यायचं आणि काय करायचं हे बरंच. मग आहेर साहेब होते, आहेर साहेबांनी त्या कायदेशीर तरतुदी समजावून सांगितल्या, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काय आहे ते त्यांना समजावून सांगितलं, त्याला नोकरीवर ठेवावंच लागेल हे करायला सांगितलं. आणि अपंग अधिनियम कायद्यात काय 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 तरतुदी आहेत ते सुद्धा त्यांना सगळं समजावून, कायदेशीर बाजू सगळ्या समजावून सांगितल्या. तरीही डॉक्टर बोरसे सरांच्या चेहऱ्यावरची रेषा मला हलताना दिसत नव्हती. मी विचार केला की आता काय करायला पाहिजे, म्हणजे सर ह्या प्रवाहात येतील आणि काहीतरी निश्चित आपल्याला काय सोल्युशन याच्यातून सांगतील. मग त्याच सरांना मी थोडंसं इंटरव्हेंट केलं. सरांना म्हटलं सर मला 2 मिनटं बोलण्याची संधी द्या. आणि मग ते म्हटले का होत नाही, म्हटलं मला जरा बोलायचं आहे. तर ठीक आहे म्हटले बोला. आणि मग मी त्यांना सांगितलं की सर हा दुर्गादास गायकवाड जो आहे त्याचा अपघात ज्यावेळी झाला आहे त्या अपघाताच्या 4 महिने अगोदर याचं लग्न झालं आहे म्हटलं सर. आणि हे लग्न झालंय तर ह्याचं 26-27 वय असेल साधारण, तर त्याच्या बायकोचं 20 किंवा 21 वय, इतकी लहान मुलगी आहे म्हटलं ते. आणि मी तिथं दुःख पाहिलंय सर म्हटलं याला ॲडमिट केल्यापासून, आणि फार गंभीर बाब आहे. मला एकच विनंती करायची की त्या मुलीचा सुद्धा हे सगळं करताना विचार करा. आणि मी दुसरी विनंती सर म्हटलं तुम्हाला अशी करतो, ही तुमचीच मुलगी आहे असं जरा थोडंसं इमॅजिन जर केलं तर निश्चितपणाने तुम्हाला त्यातलं महत्त्व कळेल आणि तुम्ही निर्णय घेऊ शकाल. आणि मला खात्री आहे सर की तुमच्या ही हातातली गोष्ट आहे. तुम्ही जर सर्टिफिकेट दिलं तर तो नोकरीला जॉईन होऊ शकतो. तर तुम्ही हा निर्णय घेतला तर बरं होईल सर, असं त्यांना विनंती केली हात जोडून मी. आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदललेले मला दिसले. आणि मग त्यांनी 2-3 मिनिटांनी सांगितलं ठीक आहे, यांना नोकरीवर जॉईन करून घ्यायचं म्हटलं तर ह्यांना काम कसं देणार तुम्ही, ह्यांना लाईट ड्युटी काम देऊ शकता का. तो म्हटलं देता येईल, आमच्याकडं प्रोसिजर आहे तशी आम्ही देऊ शकतो. मग म्हटलं तसं मला पेपर रायटिंगमध्ये पाहिजे. मी तत्कालीन जे आमचे कार्यकारी अभियंता दारडे साहेब त्यांना फोन केला की सर असं म्हटलं लगेच देऊ आपण, काही प्रॉब्लेम नाही, मी आजच पत्र तयार करून ठेवतो. लगेच दारडे साहेबांनी पत्र तयार केलं, दुसऱ्या दिवशी ससूनला सबमिट केलं. दारडे साहेब. आणि ससूनला मग ते सबमिट केलं आणि त्याला लाईट ड्युटीसाठी आम्ही 3-4 दिवशी जॉईन करू. फायनली तो नोकरीला जॉईन. लाईट ड्युटी म्हणजे काय दिली त्याला? आता लाईट ड्युटी काम तो ऑपरेटरची ड्युटी करू शकत नाही, बाहेर फील्डवर काम करू शकत नाही. मग दुसरी काय ड्युटी करता येईल, तर बाबा त्याला मग मीटर टेस्टिंगला काम दिलं. तर तो मीटर टेस्टिंगला बसून त्या बेंचवर काम करू शकतो, टेस्टिंगच्या बेंच करतात ते. हो, मीटर टेस्टिंग बेंचवर त्याला काम दिलं. साहेब तुम्हाला सांगायला अभिमान वाटतो मला की रेग्युलर आपला कर्मचारी काम करतो त्याच्यापेक्षा जास्त काम दुर्गादास गायकवाड आज करतोय. म्हणजे व्हीलचेअरमध्ये बसून सुद्धा, व्हीलचेअरने तो कामाला जातोय, व्हीलचेअरमध्ये बसून सुद्धा तो एवढं मोठं काम करतोय. आज गेली म्हणजे माझ्या मैत्रिणीने 18-19 साली तो जॉईन झालाय ड्युटीला, तेव्हापासून आज पण काम करतोय. करोना काळामध्ये तुम्ही कसं ऑपरेट केलं? काय करोनामध्ये काय व्हायचं होतं की एक तर इलेक्ट्रिसिटी हा फार महत्त्वाचा भाग आहे आणि इलेक्ट्रिशिवाय काहीच ऑपरेट होत नाही. आणि रुग्णालयाला इलेक्ट्रिसिटी गरजेची होती. आणि प्रत्येक तुमच्या कर्मचाऱ्याला तर बाहेर जाणं आवश्यक आहे. आणि करोना काळामध्ये मग यामध्ये तुम्ही कसं ऑपरेट केलं आणि त्यामध्ये त्यावर कशी काय मात केली? करोना खरं तर आपल्या सर्वांसाठीच एक भीषण संकट होतं. बरोबर. कोरोनाची ती परिस्थिती, मीडियावर दाखवल्या जाणाऱ्या बातम्या, ते सगळं भयानक चित्र, परिस्थिती, बाधित झालेली लोक, मरणारी लोक, असं बरंच काय काय त्या ठिकाणी दाखवलं जात होतं. आता आमचा MSCBत महावितरणमध्ये नोकरी करण्याचा हे असल्यामुळे आमची बांधिलकी तर 24 तास कामाप्रती असते सर्वच कर्मचाऱ्यांचे, अधिकारी कर्मचारी सर्वांचेच. आणि मग लाईट चालू पाहिजे. तरी आम्ही फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांच्या गणनेत त्यावेळी नव्हतो. तरी पण मला अभिमानाने सांगावं लागेल सरकारने आपल्याला फ्रंटलाईन कर्मचारी म्हणून आज सुद्धा नाही. पण मला अभिमानाने या ठिकाणी सांगावं लागेल, महावितरण आणि MSCBच्या कर्मचाऱ्यांसाठी अहोरात्र कर्मचारी आमचे झटले. आणि कायम म्हणजे हॉस्पिटलमध्ये गॅस O2 मिळाला नाही, औषधं नाहीत, ह्या गोष्टीच्या सगळ्या चर्चा व्हायच्या. परंतु ह्या सगळ्याबरोबर इलेक्ट्रिसिटी सुद्धा महत्वाची होती. सप्लाय पूर्ववत व्यवस्थित सुस्थितीत असणं हे फार महत्वाचं होतं. आणि ते काम आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी केलं, याचा मला सार्थ अभिमान आहे. फ्रंटलाईन वर्करचा दर्जा मिळेल कधी नाही मिळेल ते शासन बघेल, पण याचा सार्थ अभिमान आहे. आम्ही तेवढंच करून थांबलो नाही, हा सप्लाय पुरवत ठेवण्यासाठी किंवा हे करण्यासाठी. तर आम्ही
दरम्यानच्या काळामध्ये कोरोनामध्ये काम करताना आमचे कर्मचारी बाधित व्हायला सुरुवात झाली आणि मग खरी झळ आम्हाला तिथं बसायला लागली की काय आता ह्याच्यातून मार्ग काढायला पाहिजे, कसं मार्ग काढायला पाहिजे. परिस्थिती भयानक होती. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करणं असेल, त्याला मदत मिळवून दिलं असेल, मग त्याचे नातेवाईक, त्यांची परिस्थिती काय, त्यांची मानसिकता काय, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून आम्ही काम करायला सुरुवात केली. मग डेप्युटी सारो कार्यालय असेल, त्यावेळी काटकर साहेब होते, आमचे तत्कालीन चीफ इंजिनियर होते, AC साहेब होते, सगळेच आम्ही एकमेकाला विश्वासात घेऊन फोनाफोनी करून विचारून चौकशी करून या गोष्टी सगळ्या करत. मला वाटतं बाबा त्यावेळेला तुमचा हा स्टाफ जो आहे हा फील्डवरती काम करायचा आणि फील्डवरती काम करत असताना वीज पुरवठा कायम जर ठेवायचा असेल तर त्याला पार त्या प्रत्येक ठिकाणी जावं लागायचं आणि त्याला संसर्ग व्हायचाच. आणि मग एकाला झाला की दुसऱ्याला, मग ते एकत्र जेवत असतील किंवा काही एकत्र येत असतील, बरोबर जात असतील तर त्यांना संसर्ग व्हायचा. आणि मग करोनामध्ये एक एक सेंटर बंद पडायला लागले अशी की एकाला दुसरा, दुसऱ्याला तिसरा. आणि यातली सगळ्यात दुःखाची गोष्ट किंवा आम्हाला खंत जी अशी वाटते की आमचा जो स्टाफ जो होता, जो स्टाफ असेल, अधिकारी असतील, ते फील्डवरती काम करत होते, पण शासनाने आम्हाला फ्रंटलाईन वर्कर म्हणून काही आम्हाला मुद्दा दिला नाही. म्हणजे स्वच्छता कर्मचारी असतील किंवा पोलीस अधिकारी, त्यांचं काम होतंच, त्यांच्या जोडीला आमचंही काम होतं. पण खंत अशी वाटते की फ्रंटलाईन वर्कर म्हणून आम्हाला त्या काळामध्ये एक वेगळी वागणूक जी मिळायला पाहिजे ती मिळाली नव्हती. तरी सुद्धा पण तुम्ही त्यावर मात करून काम केलं. नक्की नक्की. आता साहेबांनी सांगितलं तसं की बरेचसे सेंटर बंद पडले. आमचं फायर ब्रिगेडचं एक सेंटर असं होतं की ते भवानीपेठ आणि गणपेठच्या शेजारीच असल्यामुळे सर्व एरिया बाधित झालं. तिथं जास्त स्लम एरिया होता सगळा. स्लम एरियामुळे तिथं जास्त बाधित झालं. आणि साहेब म्हणतात त्याप्रमाणे तिथं मग कर्मचाऱ्यांची कोणी तयार नाही, तर बाहेरचे कर्मचारी 2-3 डेप्युट केले आणि ते काम त्या ठिकाणी आम्ही महिनाभर चालू ठेवलं होतं. विशेष म्हणजे तिथलाच कर्मचारी पहिला बाधित झाला होता आणि त्यामुळे तिथले बाकीचे सगळे कर्मचारी बाधित होऊन एक 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 असं. मग ह्यावेळी आम्ही काय केलं की ह्यावेळी ज्या कर्मचाऱ्यांना कोणाला औषधाची अडचण आहे, त्याच्यात मग रेमडेसिवीर औषध असेल त्याचा पुरवठा करणं, कोणाला ब्लडचं अडचण असेल तर त्या ब्लडची सोय करणं, ह्या सगळ्या गोष्टी केल्या. कुटुंबाची काय अडचण आहे, कुटुंबाची अडचण पाहणं, मग कोणाची जेवणाची. एक तर किस्सा असा झाला की माझा सहकारी आजारी झाला. तो इथे आपले जे सिंहगड कॉलेजचं हॉस्पिटल आहे, कॉलेज आहे, तिथून त्याला क्वारंटाईन केलं. त्याच्या मिसेसला ऍडमिट केलं तिकडं औंधच्या हॉस्पिटलमध्ये. आणि लहान त्याची 2 मुलं होती. ती एक आम्ही फ्लॅट पाहिला आणि त्या फ्लॅटमध्ये त्यांना ठेवलं, त्याच्या चुलत्याला आणि त्याला त्या फ्लॅटमध्ये ठेवलं. आणि जे काय 15 दिवस 3 आठवडे त्यांची ट्रीटमेंट झाली होती, त्यांची जेवणाची व्यवस्था सुद्धा आम्ही केली. छानच. ह्या सगळ्या गोष्टी त्यावेळी कराव्या लागल्या. आणि ह्याच्यातून मग अडचणीतून एक लक्षात आलं की हे जे बाधित झालेले लोक आहेत त्यांना विश्वास पण दिला पाहिजे. आणि तो विश्वास आपण वेगळ्या माध्यमातून मी तर देईल, माझे सहकारी देतील, पण वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुद्धा तो विश्वास दिला पाहिजे. ह्याच्यासाठी मी तत्कालीन जे RD साहेब आहेत होते, नाळे साहेब, मी पवार साहेबांच्या माध्यमातून त्यांच्याकडे विनंती केली की साहेब आपण बाधित कर्मचाऱ्यांना जरी भेटू शकलो नाही तरी त्यांना विश्वास दिला पाहिजे. मग ते म्हटले काय करावं लागेल आपल्याला. तर म्हटलं माझ्याकडे सगळ्यांचे नंबर आहेत, मी सगळ्यांच्या संपर्कात होतो, रोज सगळ्यांना फोन करायचो, दिवसातून 2-2 वेळा सर्वांना फोन करून त्यांना आत्मविश्वास देत होतो आणि त्यांना मोटिवेट करत होतो की तुम्ही घाबरू नका, ह्याच्यातून सगळ्यातून बाहेर पडाल, तुम्ही काळजी करू नका. मग नाळे साहेबांना सांगितलं साहेब हे सगळे नंबर देतो, तुम्ही एकदा त्या लोकांशी बोलून घ्या. त्यांना फक्त हा मेसेज जाऊ द्या की वरिष्ठ अधिकारी सुद्धा, प्रशासन सुद्धा आमच्या पाठीशी आहे. आणि तो सर्व प्रयोग आम्ही केला आणि त्याचा उपयोग सुद्धा झाला. बरोबर. म्हणजे हा चांगला फार हे झाला. एवढंच करून थांबलो नाही आम्ही साहेब. आम्ही त्यावेळी विचार केला, आमच्या संघटनेचे जनरल सेक्रेटरी आदरणीय देवकांत साहेब आहेत, त्यांच्या डोक्यातून एक कल्पना आली की हे जे सगळे एवढं आहे रक्ताचा तुटवडा, गव्हर्नमेंट अपील करत होतं रक्ताचा तुटवडा आहे आणि रक्तदान करा. पण अशा पिरियडमध्ये रक्तदान करणार कोण, कसं करणार. आणि सगळे धास्तावलेले सगळे हे कोरोनाचं एवढं मोठं संकट आहे, मीडियावर सगळ्या बातम्या दाखवल्या जातात, तरी पण आम्ही आदेशाचे पालन केलं. आमच्या देवकांत साहेबांनी आदेश दिला आणि महाराष्ट्रभर आम्ही रक्तदान शिबिरांचं आयोजन केलं. आम्ही कोरोना काळामध्ये सुरुवातीच्या पहिल्याच वर्षी 7,500 बाटल्यांचं ब्लड डोनेशन महाराष्ट्रभर करून घेतलं. आणि साहेब तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगतो की हे सगळं करत असताना आम्ही प्रायव्हेट ब्लड बँकांना इन्व्हॉल्व्ह करण्यापेक्षा आम्ही सरकारी ब्लड बँकांना इन्व्हॉल्व्ह केलं. त्याचं खरं कारण असं की सरकारी ब्लड बँकातून जे खरंच गरजू आहेत, ज्यांना खरंच गरीब आहेत, अशा लोकांना रक्त दिलं जाईल, हा एक हेतू आम्ही निश्चितपणे त्यावेळी ठेवला होता.
आणि संघटनेने त्यात पुढाकार घेऊन ते काम केलं. प्रशासनाने सुद्धा आम्हाला चांगली मदत त्या ठिकाणी जिथं जिथं लागेल त्या ठिकाणी मदत दिली आणि चांगल्या प्रकारचं काम सर्व अधिकाऱ्यांनी मदत केली त्यावेळी आणि चांगल्या प्रकारचं काम झालं. मला अभिमान वाटतो एकट्या पुण्यातून त्यावेळी 500-550 ब्लड डोनेशन लागोपाठ 2 वर्ष केलं आणि संपूर्ण राज्यात सलग 3 वर्ष आम्ही ब्लड डोनेशन केलं. तर 16 ते 17 हजार ब्लड डोनेशन आमचं त्या 3 वर्षाच्या काळात झालं आणि ह्या ब्लड डोनेशनचं काम पाहून राज्याच्या आरोग्य खात्याने आणि राज्य रक्त संक्रमण परिषदेने आमचा तिथं आरोग्यमंत्र्यांच्या असे आमचा सत्कार सुद्धा निश्चितपणाने मुंबईत झालेला आहे. तुमच्या या याच्यामध्ये कधी काही फेटल ॲक्सिडेंट झाला आहे का किंवा एखादा जीवितहानी वगैरे झाली का? मग अशी जीवितहानी झाली असेल तर त्याला तुम्ही कशी मदत केली आणि त्याला काय मदत मिळवून दिली? फेटल ॲक्सिडेंटमध्ये सुद्धा फार परिस्थिती वाईट होते. आता तुम्हाला एक आवर्जून विषय सांगायचे म्हणजे उमेश मोरे म्हणून एक आमचा सहकारी होता लोणावळ्याचा आणि त्याचा फेटल ॲक्सिडेंट त्याचा पोलवरून पडल्यानंतर बिर्ला हॉस्पिटलला त्याची ट्रीटमेंट चालू होती. बिर्ला हॉस्पिटलला ट्रीटमेंट चालू होती. तिसऱ्या दिवशी तो एक्सपायर झाला. त्यावेळी तर त्या बिर्ला हॉस्पिटलला रिएम्बर्समेंट किंवा मेडिक्लेम अशी काही परिस्थिती नव्हती, होतच नव्हतं तिथं काय, सगळे कॅश व्यवहार करून सगळ्या गोष्टी करायच्या. पण मला अभिमान आहे या गोष्टीचा की आपलं प्रशासन आणि हे इतकं सजग आहे की त्याला जर व्यवस्थितपणाने समजून सांगितलं पटवून सांगितलं तर सगळ्या गोष्टीची मदत केली जाते. त्यावेळी आदरणीय देवगण साहेबांनी इन्व्हॉल्व झाले आणि हेड ऑफिसला संपर्क साधून तिथं बिर्ला हॉस्पिटलमध्ये उभं राहून त्या मेडिक्लेम मंजूर करून घेतलं आणि त्याचं कॅशलेसमध्ये ट्रीटमेंट करून घेतली. डेड बॉडी घेऊन आम्ही रात्री 2 वाजता कुरवंडे त्याचं गावी लोणावळ्याजवळ त्यावेळी तिथं जाऊन अंत्यसंस्कार केले. हे मला चांगलं स्पष्टपणे आठवतंय. आता साहेबांनी मला एक दुसरा प्रश्न विचारला की असे फॅटल ॲक्सिडेंट झाल्यानंतर काय काय गोष्टींना फेस करावं लागतं. तर साहेब भरपूर फेस करावं लागतं, कारण त्या कुटुंबाची आपल्याकडं पाहण्याची, सहकारी म्हणून अधिकारी म्हणून पाहण्याची वेगळी भूमिका असते. एक त्यांच्यावर संकट कोसळलेलं असतं आणि त्यांना वाटत असतं की हे लोक जबाबदार आहेत ह्या सगळ्या गोष्टीला आणि तशा प्रकारचं मग ते वर्तन सुद्धा आपल्याशी करतात. त्या ठिकाणी लोणावळ्यात ते आम्हाला अनुभवायला आलं. पण तसं जरी झालं तरी आम्ही डगमगलो नाही. जरी तो त्यांच्या कुटुंबातला करता पुरुष असला तरी तो आमचा सहकारी होता. त्यामुळं त्यांना मदत करणं, त्यांना साथ देणं, त्यांचं जरी काय रागात बोलले तरी त्यांचं ऐकून घेणं आणि त्यांना सहकार्य करणं ही आमची भावना होती. ते निश्चितपणाने आम्ही तिथं करायचा प्रयत्न केला. त्या प्रसंगाला सामोरं गेलो. आज तुम्हाला सांगायला आनंद होईल की त्याचा मुलगा सुद्धा डिप्लोमा झालेला आहे. तो मुलगा सुद्धा थोड्याच दिवसात मी आवर्जून भेटून तुम्हाला सांगेल पुढच्या महिन्यात वगैरे तो सुद्धा इंजिनियर म्हणून MSCBत नोकरी लागेल. त्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत. छानच. बाबासाहेब, मला वाटतं आता तुम्ही रिटायर होण्याच्या वयाला आले असाल. तुमचा काय प्लॅन आहे पुढे रिटायर झाल्यानंतर? 31 जुलैला रिटायर होणार आता 31 जुलैलाच रिटायर्ड होतोय. त्यामुळं कामं करण्यासारखे भरपूर कामं डोळ्यापुढे आहेत. खरं तर मागच्या ऑक्टोबर 2024 माझी अँजिओप्लास्टी झाली आणि जे मला दैवता समान आहेत डॉक्टर कसबेकर त्या सगळ्या ह्या प्रक्रियेमध्ये उपस्थित होते. तर मला तुम्ही आता जसं उत्सुकतेने प्रश्न विचारला तसा प्रश्न त्यांनी सुद्धा विचारला की तू आता सेवानिवृत्त होतोयस पुढच्या वर्षी, तर नेमकं काय ठरवलंयस तू? तर डॉक्टर साहेब म्हटलं फार काय ठरवलं नाही, पण एक डोक्यात विचार चाललाय की तुमच्या सारखे सर्व तज्ज्ञ डॉक्टर्स माझ्यासोबत आहेत, आपण एकत्र काम करतोय आणि खरंच आज गरज आहे, काळाची गरज आहे की मेडिकल फील्डमध्ये जे बाकीचे बिल्स फसवाफसवी किंवा बऱ्याच ठिकाणी असे काही चुकीचे सल्ले देणं घेणं, बिलाच्या बाबतीत काही प्रॉब्लेम्स आहेत, पेशंटला चांगली ट्रीटमेंट मिळत नाहीत, बऱ्याच अडचणी मेडिकल फील्डमध्ये सध्या आहे. वातावरण पाहिलं तर आपल्याला लक्षात येतं. आणि मग याला जर आपल्याला गरजू लोकांना मदत करायची असेल तर तुमच्यासारख्यांच्या माध्यमातून मदत करता येईल. तुम्ही लोकांनी साथ दिली तर ते निश्चितपणाने करू. भविष्यात एखादा असा NGO वगैरे किंवा एखादी ट्रस्ट वगैरे आपण जर केली आणि लोकांना जर मदत केली तर चांगलं होईल असं माझ्या डोक्यात विचार आहे. आणि लगेच मला डॉक्टर कसबेकर सरांनी सांगितले की तुझा विचार चांगला आहे, माझी मेडिकल टीम तुझ्यासोबत कायम राहील, पण हे सगळं करत असताना चांगली लोकं तिथं त्या NGOमध्ये घ्या जेणेकरून हे अव्याहतपणे चाललं पाहिजे. असा एक माझा मनोदय मी त्यांना बोलून दाखवला आणि त्यांनी तेच त्याला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. त्यामुळे तुमच्या सहकार्याने बघू आपण आता पुढे काय करायचं, सर्वांनी हातात हात घालून काम करू. आपल्या महावितरणमध्ये जसे कायम कर्मचारी असतात तसे आउटसोर्स असतात, म्हणजे त्यांचं सुद्धा आपल्याशी एक बाउंडिंग असतं एक वेगळ्या प्रकारचं, म्हणजे ती सुद्धा आपलं एक कुटुंब असतं. पण कधी काळी त्या आउटसोर्सला पण काम करताना अपघात होतो आणि मग तो अपघात झाल्यानंतर
त्याला कशी मदत द्यायची हा एक मोठा प्रश्न असतो आपल्यासमोर. तर ती मदत देण्याच्या संदर्भात असा काही अपघात झाला होता का आणि अशी काही घटना आहे का? आता हे पाहिलं तर आउटसोर्स लोकांचे सुद्धा अपघात वगैरे होतात आणि बऱ्याच गोष्टी होत असतात. आता मग अशी अपघाताचा विषय निघाला तर आता तो अपघाताचे पण काही विषय आहेत माझ्याकडं, पण कोरोनाच्याच काळातला की आउटसोर्सचा विषय आवर्जून सांगतो मी. अविनाश कडू म्हणून माझ्याकडे एक सहकारी होता, माझ्याबरोबर त्यांनी 2-3 सबस्टेशनला कामं पण केली होती. आउटसोर्स मुलगा होता, ME झाला होता, इंजिनिअरिंग झाला होता, कारण तो माझ्याबरोबर 3-4 वर्ष काम करत होता. आणि त्याला मी सांगितलं होतं की तू हुशार आहेस, तू हे सगळं शिक्षण करायचं आहे म्हटलं. आणि पाठपुरावा करून त्याचं चालू होतं. ME झाला होता तो, माझ्यावर आउटसोर्स म्हणून काम करत होता. साहेब, प्रसंग असा झाला की तो बाधित झाला. त्याच्या अगोदर त्याची एक बहीण आणि भाऊ कोरोनामध्ये गेले होते, 1-1.5 महिन्याच्या फरकाने. आणि 3ऱ्या ते 4थ्या महिन्यामध्ये ह्याला लागण झाली. ते सगळं करता करता ह्याला लागण झाली आणि तो इथे सिंहगड हॉस्पिटल कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये, नवले हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता. तर मला अजून स्मरत आहे, मला त्याचा एक फोन आला होता की साहेब असं असं आहे आणि असं असं सगळं झालं आहे, मी सुद्धा ॲडमिट आहे, मला तुमच्या मदतीची गरज आहे. परंतु वेळ फार झाली, तो दगावला. आता आउटसोर्स दगावल्यानंतर आउटसोर्सला काय मदत करायला पाहिजे, पण साहेब विश्वास बसत नाही माझा. त्यावेळी सगळ्यांना अपील केलं लोकांना आणि बऱ्याच लोकांनी कॅश मदत जमा केली तत्कालीन. आता ते कॉन्ट्रॅक्टरकडं ते केस असल्यामुळं आमचे शिरीष गांधी म्हणून एक मित्र येतात कॉन्ट्रॅक्टर, त्यांच्याकडं तो त्यांच्या मस्टरवर होता, त्यांनी सुद्धा मदत केली. अधिकाऱ्यांनी मदत केली, म्हणजे वर्गणी स्वरूपात मदत केली. पण हे सगळं करत असताना कायदेशीर बाबीत सुद्धा त्याला मदत होती. कोरोना काळामध्ये आउटसोर्स असला तरी त्याला इन्शुरन्स वगैरे ह्या गोष्टीची प्रोव्हिजन आमच्याकडे होती, केलेली होती प्रोव्हिजन. आणि त्यामुळं माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ 25 लाख रुपये इन्शुरन्सची मदत त्या केसमध्ये त्याला झाली. परत PFचे काही पैसे मिळाले आणि काही नुकसान भरपाई, असं मिळून जवळजवळ 40 लाखाच्या आसपास मदत केली. पण हे सगळं करताना त्या कुटुंबाला सर्वांना विश्वासात घेतलं. त्यांच्या घरी सर्व अधिकाऱ्यांना घेऊन गेलो, डेप्युटी CRO काटकर साहेब असतील, आमचे तत्कालीन एक्झिक्युटिव्ह असतील पर्वती डिव्हिजनचे गिरी साहेब वगैरे, आम्ही सगळे घेऊन गेलो, त्यांना समजावून सांगितलं. आणि ह्या सगळ्या केसमध्ये आम्हाला एक अनुभव आला होता की लोक या पैशासाठी वादावादी करतात, मिळणाऱ्या पैशासाठी. तर त्यांना हेच सांगितलं, ही मुलगी लहान आहे, तिला लहान मुलगा आहे, कारण त्या अविनाशचा मुलगा 10 महिन्याचा होता, 9 ते 10 महिन्याचा मुलगा होता. मग अशा परिस्थितीत तुम्ही भांडणं कटकटी करून ह्या पैशाचं हे करण्यापेक्षा व्यवस्थित नियोजन करा. आणि एक तरतूद चांगली होती की मिळालेले जे 25 लाख रुपये इन्शुरन्स आहे त्याची गुंतवणूक करायची होती पोस्टात वगैरे, असा एक तो नियम पण होता. मग त्यांना ते संमतीने त्यांची संमती घेतली, ती गुंतवणूक त्या मुलीच्या नावावर केली. बाकीचे काय असतील ते गुंतवणूक करा, तुमचे काय थोडेफार देणे असतील तर ते सुद्धा क्लिअर करा, परंतु वादावादी करू नका. हा मी समेट घडवून आणला आणि ती केस क्लिअर झाली, हे मला आवर्जून सांगा. बाबा अजून एक केस होती, मला वाटतं की अप्रेंटिस असेल, ज्याला पोलवरती चढायचा अधिकार नाही आहे, पण काही अशा परिस्थितीत त्याला पोलवर चढायला लागला असेल किंवा काम करावं लागलं असेल, तर त्या केसमध्ये त्याचा ॲक्सिडेंट झाला, फेटल ॲक्सिडेंट झाला. आणि फेटल ॲक्सिडेंट झाल्यानंतर काही समन्वय झाला नसेल, काही झाला असेल, पण FIR दाखल झाली की ह्याच्या जीविताला कोणीतरी जबाबदार आहे. अशी पण एखादी घटना झाली की ते संपूर्ण वातावरण असं दूषित होतं आणि मग जाणारा जीव जातो, पण ह्यातनं काहीतरी मार्ग काढायला लागतो. अशी काही घटना घडली आहे का? आणि अशी काही घटना असेल तर ती सांगा ना. आता मी एक मगाशी तुम्हाला सांगितलं की एक वडगाव मावळला अशी केस झाली होती. वडगाव मावळला एक शिकाऊ उमेदवार होता, त्याला असंच काम एक फॉल्ट झाला होता. फोरपोल स्ट्रक्चरवर ट्रान्सफॉर्मर सेंटर होतं तिथं आणि त्याच्यावर फॉल्ट झाला होता. तिथं त्यांना काम करायचं होतं, तरी सर त्यांनी परमिट वगैरे घेतले, हे सगळी प्रोसिजर केली, पण एक त्रुटी त्याच्यात राहिली. जे LTचे फ्युजेस वगैरे काढायचे राहिले आणि शेजारी हॉटेल असल्यामुळे त्या हॉटेलवाले जनरेटर चालू केला आणि जनरेटर चालू करून तो सप्लाय जिथं काम करत होता तिथपर्यंत आला आणि त्याच्यात तो शॉक होऊन एक्सपायर झाला. पण ते व्यवस्थित कम्युनिकेशन न झाल्यामुळं, आपल्या प्रशासनाकडून आणि नातेवाईक ह्याच्यात संवाद व्यवस्थित न झाल्यामुळं त्यांनी FIR दाखल केला. आणि अशा केसमध्ये मग करायचं काय, आता ही केस सॉल्व्ह कशी करायची, तर मग तत्कालीन सगळ्या लोकांना मला कळलं, हे साधारण शनिवारी झालं, रविवारी मला कळलं की असं असं झालंय. मग असं झाल्यानंतर मी सोमवारी लगेच तिथं त्या स्पॉटवर गेलो. मी होईल तिथं जाण्याच्या अगोदर मी आमच्या सगळ्या युनियनच्या पदाधिकाऱ्यांशी आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करून ठेवली होती
की आपल्याला असं असं झालं, त्यातून काहीतरी सोल्युशन काढलं पाहिजे. आमचं सगळ्यांचं एकमत झालं. पण ठरल्याप्रमाणे मी दुसऱ्या दिवशी गेलो, डेप्युटी सीआरओची परवानगी घेतली होती आणि तिथं गेलो त्या स्पॉटवरती परिस्थिती पाहिली, ॲक्सिडेंट कसा झाला हे पहिलं समजून घेतलं. म्हणजे आपल्याला मार्ग काढायचा तर आपल्याला ती माहिती तर पहिली घेतली पाहिजे. आणि ते सगळं करून मग मी तळेगावला गेलो, सब डिव्हिजन ऑफिसला. तिथं मिटिंग घेतली, सगळे अधिकारी पण जमा झाले होते त्या विषयाशी संबंधित, वडगाव मावळचे आणि तळेगावचे. मग आपल्या सगळ्यांनी बसून विचारविनिमय केला आणि याच्यातून सोल्युशन काढायला पाहिजे. झालं, ती घटना झाली, परंतु आता त्यात मागं थांबून चालणार नाही. त्यांच्या घरातला एक जीव गेला, आपला सहकारी होता, जरी शिकाऊ उमेदवार असला तरी ते आपला सहकारी होता. आपल्याला पॉझिटिव्हली विचार करून आपल्याला मदत करावी लागेल. आणि मग ठीक आहे, काय हरकत नाही, आपण ते सगळं करूया. पण हे सगळं करताना तिथं जरी झालं तरी वरिष्ठांच्या कानावर घातलं पाहिजे, त्यांचा सपोर्ट पाहिजे. मी तसाच निघून पुण्यात आलो. पुण्यात येऊन राजेंद्र पवार साहेब आता जे संचालक आहेत ते त्यावेळी ACPRC होते. मी त्यांच्या केबिनमध्ये गेलो, त्यांना सगळा हा वृत्तांत सांगितला. सर ही पाडवा म्हणले, मला कळलं आहे ती घटना झालेली. तर म्हटलं सर, मी ती सगळी माहिती घेण्यासाठी मी आज तिथं गेलो होतो. तिथं सगळी ती माहिती घेतली, त्यांना ते सगळं सांगितली. माहिती सांगून तिथं काय चर्चा झाली हे पण सांगितलं. सर म्हटलं, आता काही घटना तर घडली, परंतु हे सगळं करताना आपले अधिकारी कर्मचारी सेफ झाले पाहिजे आणि त्या कुटुंबाला मदत मिळाली पाहिजे. त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे. त्यांनी मला शब्द दिला, पवार साहेबांनी शब्द दिला की तुम्ही काय काळजी करू नका, प्रशासन तुमच्या सोबत आहे. तुम्ही काय जे सगळे युनॅनिमसली तुमच्या अधिकाऱ्यांनी तुमचे प्रयत्न चालले ते सगळे करा, मी तुमच्यासोबत आहेत, कोणालाही आत येऊन देणार नाही. हा शब्द पवार साहेबांनी दिला नेहमीप्रमाणे आणि तो त्यांनी पाळला. 2 दिवसांनी या सर्व अधिकाऱ्यांना घेऊन आम्ही सगळे त्यांच्या गावी गेलो. जुन्नरच्या कुशीत, शिवनेरच्या पायथ्याला तिकडे आतल्या डोंगराच्या कुशीत त्यांचं गाव आहे. तिथं गेलो, ती परिस्थिती पाहिली तर 200-300 लोक जमली होती. जमाव प्रक्षुब्ध होता. घटना अशी घडलेली होती, माणूस गेलेला होता. तिथं गेल्यानंतर अजिबात म्हणजे आम्हाला संधीच देत नव्हते, इतके ॲलिगेशन त्यांचे चालू झाले. आणि मग हे सगळं करताना डेप्युटी सीआरओ वगैरे यांची संमती घेऊन गेलो होतो. डेप्युटी सीआरओंना याच्या फोनवर ठेवलेलं होतं, ते सगळं वाद ते पण ऐकत होते. त्यांना बोलायला सुरुवात केली. आणि ते गाव जर पाहिलं, जरी आदिवासी भागातलं गाव असेल तर ते शिकलेले लोक खूप होते, उच्च पदावर काम करणारे लोक खूप होते. आणि त्याचं हे होतं की बाबा आमच्या कुटुंबात घटना घडल्या, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. आणि साहजिकच अशी भावना असणं ठीक आहे, परंतु ते सगळं व्यवस्थितपणे आपल्याला बोललं पाहिजे, चर्चा केली पाहिजे, त्यातून मार्ग काढला पाहिजे. हे पण करायला पाहिजे. घटना घडल्यानंतर अधिकारी होते, मग बोलायला सुरुवात केली तर आमच्याबरोबर डायलॉग करायला त्यांच्याकडे एक वकील समोर बसले होते. मग त्यांचं वकिली पद्धतीने सगळं चालू झालं. मग आर्ग्युमेंट चालू झालं, त्यांच्या सगळं झालं. आणि त्यांचं सगळं ऐकल्यानंतर मग मी त्यांना हात जोडून विनंती केली की प्रथम मी तुमच्या सर्वांची माफी मागतो, कारण आम्हाला ही FIR दाखल होण्याच्या अगोदर तुमच्याशी व्यवस्थित अप्रोच झालो असतो ना, आपण जर संभाषण केलं असतं तर FIR झाली नसते आणि एवढं हा जो वातावरण गढूळ झालं ते झालं नसतं. त्यामुळं अधिकाऱ्यांच्या सगळ्या प्रशासनाच्या वतीने मी माफी मागतो म्हटलं. मी हात जोडले, त्यांना विनंती केली. थोडासा टेम्पो कमी व्हायला सुरुवात झाली, परंतु तसंही त्यांचा टेम्पो कमी होत नव्हता. आता ते मूळ मुद्द्यावर यायला सुरुवात झाली. त्यांची मूळ मुद्द्यावर ही सुरुवात झाली पाहिजे की काही झालं तरी आमच्या कुटुंबातल्या एका व्यक्तीला नोकरी लागली पाहिजे आणि 2 कोटी रुपये आम्हाला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. 2 कोटी एवढी मोठी ऑफर त्यांची झाल्यानंतर आता करायचं काय, असं सगळं वातावरण. आता ही परिस्थिती तर आहे बा आता. आणि त्यांची तर ते समोर त्यांची मागणी, कोण 2 कोटी म्हणते, कोण 1 कोटी म्हणायला लागला, असं सगळी चर्चा चालू होती. मग त्यांचं सगळं ऐकून घेतलं. आयर साहेब त्यांना फोनवर घेतलेलं होतं, ते सगळे ऐकत होते. आणि हे सगळं करत असताना मी त्यांना सांगितलं की बाबा रे, अपघात झालाय का? तर झालाय अपघात झालाय, माणूस गेलाय, तुमच्या कुटुंबातला करता मुलगा होता तो गेलाय, निश्चित दुःख आहे. परंतु असं जर आपण भांडत बसलो तर आपल्याला याचं सोल्युशन निघणार नाही. काहीतरी मध्यम मार्ग निश्चितपणाने काढला पाहिजे. तुम्ही अशा कोणत्याही मागण्या जर करत बसला तर ते शक्य नाही. म्हणलं वकील साहेब, तुम्ही माझ्याशी चर्चा करताय, तुम्हाला कायद्याचं सखोल ज्ञान आहे. म्हणलं तुमच्या इतकं ज्ञान मला असणं शक्य नाही, मी कर्मचारी आहे. पण तरी पण आमच्याकडे काही नियम ठरलेले आहेत. एखादा जर कर्मचारी वारला तर त्याच्या अनुकंपा तत्वावर जर त्याच्या नातेवाईकाला घ्यायचं असेल तर त्याला नियम आहेत. आणि जर तो रेग्युलर कर्मचारी असेल, तो कायम आस्थापनेवर असेल तरच त्याला त्या नोकरीला घेता येईल, अनुकंपा तत्वाचे फायदे मिळतील. म्हणलं हा मुलगा जो आहे तो शिकाऊ उमेदवार आहे, तो काय आमच्या कंपनीचा कर्मचारी नाही. त्यामुळं त्याला त्याच्या कोणत्या कुटुंबातील सदस्याला नोकरीवर घेण्याचा प्रश्नच येत नाही, नोकरीवर घेता येणार नाही. पण एक सॉफ्ट कॉर्नर म्हणून आपण एक करू शकतो. त्याचा जो छोटा भाऊ आहे त्याच्यासाठी काही आउटसोर्सची नोकरी वगैरे इथं जवळपास जुन्नरला मिळते का बघू शकतो. निश्चित आपण पाहून ते आपण त्याला मदत करून त्याला नोकरीला तिथं लावू. आणि हा तर नोकरीचा विषय झाला. म्हटलं आता ह्या गोष्टी तुम्हाला पण माहिती असतील, मी चर्चा करतोय म्हटलं तुमच्या, ह्या गोष्टी तुम्हाला पण माहिती असतील. पण मी ह्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या तर त्या समजून घ्या. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, राहिला तुम्ही आता 1 कोटी 2 कोटी रुपये ह्या सगळ्या गोष्टी हे करताय, तर हे अशा पद्धतीने पैसे एवढे सगळे मिळू शकतील का? शक्य आहे का?
तर शक्य नाही. मग त्याला काय करायला पाहिजे? आहेर साहेब माझ्यावर फोनवर लाईव्ह होतेच, साऊंड त्यांचा ऑन केला. मग आहेर साहेबांनी त्यांना समजून सांगितलं, तुम्ही अशा कोणत्याही प्रकारच्या वेगळ्या वेगळ्या मागण्या करण्यापेक्षा आपण त्याच्यातून चांगला मार्ग काढू, जास्तीत जास्त मदत निधी तुम्हाला निश्चितपणाने मिळवून देऊ. आता आम्ही काय केलं त्यावेळी आम्ही काही वर्गणी जमा केली, काही पैसे जमा केले आणि आम्ही त्यांना सांगितले की 7-1 लाख रुपये तुम्हाला आम्ही देतो मदत म्हणून. आम्ही सगळ्यांनी थोडे पैसे काढले, अधिकारी कर्मचाऱ्यांनी मदत म्हणून हे 7 लाख रुपये देऊ. आणि आहेर साहेबांनी सांगितले हे 7 लाख रुपये आम्ही देऊ तुम्हाला आणि त्याच्यासोबत ह्याच्यापेक्षा जास्त नुकसान भरपाईसुद्धा मिळवून देऊ. अशा प्रकारचा तो शब्द दिला. ते सगळी चर्चा झाली, वातावरण हळूहळू नॉर्मल होत गेलं. त्याच्यावर आमचं एकमत झालं सगळ्यांचं. आणि संध्याकाळी 7:30 वाजता त्या गावातून आम्ही 7:30-8 वाजता त्या गावातून बाहेर पडलो. हे सगळं वातावरण निवळल्यानंतर आणि त्याच्या महिन्याभरातच 9.5 लाख रुपयाची नुकसान भरपाई त्या कुटुंबाला आम्ही मिळवली. 7 लाख रुपये दिले आणि 9.5 लाख रुपये निश्चितपणाने मिळवून दिले. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, तो जो आउटसोर्सचा शब्द दिला होता, तो आउटसोर्स म्हणून त्याच्या भावाला तिथं नोकरीला लावलं. ही एक ठळक गोष्ट माझ्या सगळ्या संघटना, सगळे अधिकारी, सगळे कर्मचारी आणि गावकरी यांचा समन्वय साधून तुम्हाला हे करता आलं. बाबासाहेब, ज्यावेळी असे ॲक्सिडेंट होतात तर तुम्ही यामध्ये आपल्याला कर्मचारी असेल किंवा अधिकारी असेल यांचा समन्वय साधावा लागतो किंवा त्यांचे नातेवाईक असतात, त्यांचा ग्राहक पण असतात, ग्राहक असतात, त्यांचा समन्वय साधावा लागतो आणि त्यातून आपण हे सगळं करतो. समन्वय साधून मुख्य भूमिका त्यांनी निभावली, ती भूमिका त्यांनी निभावलेली आहे. परंतु या अपघातासाठी कारणीभूत ज्या काही गोष्टी आहेत त्यासाठी संघटनेने काही काम केलं आहे का? केलं असेल तर ते थोडंसं सांगा ना. नाही, आणि बऱ्याच वेळाला कर्मचारी अशिक्षित असतात, व्यसनाधीन असतात. ह्याचा पण काही म्हणजे ह्या अपघातावरती काही म्हणजे ह्यामुळे अपघात होतात का, असंही आहे? बरोबर. मी तर तुम्हाला सांगतो साहेब, आता तुम्ही खूप चांगला माझा जिव्हाळ्याचा प्रश्न विचारला. मी निरगुड सरला जरी जॉईन झालो नोकरीला, तिथपासून म्हणजे मुळातच माझ्यावर संस्कार तसेच झालेत. निर्व्यसनी वगैरे, ह्या माझे वडील वगैरे तसेच असल्यामुळं मी ह्या गोष्टीपासून अलिप्त होतो. आणि मी ज्या दिवसापासून नोकरीला लागलो ना, त्या दिवसापासून मी माझ्याबरोबरच्या सहकार्यांना त्याच्यापासून परावृत्त कसं करता येईल किंवा दूर कसं ठेवता येईल अशा प्रकारची भूमिका निश्चितपणाने घेतली. आणि साहेब, तुम्ही म्हणता ते खरं आहे की बरेचसे लोक काही ह्या नशा वगैरे करून काम करतात आणि त्यात अपघात हे झालेले आहेत. आणि हे सगळं करण्यासाठी म्हणून मग त्यांना ते त्याच्यापासून परावृत्त करणं किंवा हे करणं मोठं काम आहे आणि जोखमीचं काम आहे, जबाबदारीचं काम आहे. हे खरंच मोठं काम जरी असलं तरी त्याच्यात सुद्धा मी तर वैयक्तिक माझं काम करतच राहिलो. परंतु संघटना लेवलला सुद्धा मी संघटना पदाधिकारी असल्यामुळं फक्त इथंच नाही तर ऑल ओव्हर महाराष्ट्रात ही जनजागृती व्हावी, लोकांनी व्यसनापासून दूर राहावं. आणि व्यसन दूर जर झालं तर अपघाताचं प्रमाण निश्चितपणाने कमी होईल. साहेब, तुम्ही म्हणता ते व्यसन हे कारण त्या निश्चितपणाने आहे. त्या व्यसनाच्या धुंदीत माणूस काही चुकीचे निर्णय घेतो, अपघात होतो. काहीतरी चूक झाल्याशिवाय अपघात होत नाही, हे अगदी त्रिकाला बाधित सत्य. मग त्याच्यापासून त्यांना परावृत्त करण्यासाठी की अपघात होऊ नये याच्यासाठी काय प्रिकॉशन्स घ्याव्यात, तर ह्याच्यासाठी साठे साहेब सुद्धा एका शिबिराला मला माझ्या माहितीवर इथं माणिकबागेतच शिबिर घेतलं होतं. ते हजर होते. साठे साहेब असतील, लिमई साहेब असतील, त्यावेळी हजर होते. आम्ही अगदी डिव्हिजन, सर्कल, झोन किंवा राज्य पातळीवर सुद्धा ह्याच्याबाबतचे शिबिरं आम्ही कार्यशाळा घेतलेल्या आहेत की अशा प्रकारे व्यसनाधीन होऊ नका, व्यसनापासून दूर राहा, हे तर प्रयत्न आम्ही निश्चितपणाने केले. आणि त्याच्यानंतर त्या अपघाताला आपल्याला सामोरं जावं लागतंय. अपघाताला सामोरं गेल्यानंतर त्या माणसाचा जीव जातो, प्राणांतिक अपघात झाला तर जीव जातो. काही लोक जायबंदी होतात, अपंग होतात. आणि मग त्याची वाताहत कशी होते आणि त्याच्या कुटुंबाची वाताहत कशी होते त्याच्यावर अवलंबून असणार आहे. हे सुद्धा आम्ही जवळून पाहिले. तर ही जाणीव ठेवून आम्ही राज्यभर हा उपक्रम हाती घेतला आणि अजूनही चालूच येते. अजूनही आत्ता साधारण 4 मेच्या 4 आणि 5 मे मला आठवतं शिर्डीला आम्ही याच्यावर कार्यशाळा घेतली होती वेगळ्या विषयासंदर्भात, अपघाताच्या संदर्भात. त्यात सुद्धा आमचा 2 तासाचा टॉपिक होता. सायबर क्राईमच्या बाबतीत 2 तासाचा टॉपिक आम्ही त्याच्यात निश्चितपणे घेतला होता की सायबरमध्ये गुन्हे करून फसवणुकी लोकांच्या कशा होतात ह्याच्या संदर्भात घेतला होता. लिडरशिप डेव्हलपमेंटच्या बाबतीत सुद्धा मोटिवेशन स्पीच आम्ही त्या ठिकाणी ठेवलेलं होतं. ह्या सगळ्या गोष्टीचा अंतर्भाव आम्ही ह्याने निश्चितपणाने अपघात होऊ नये याच्यासाठी करतच असतो आणि भविष्यात करत राहणार. बाबा, एखाद्या माणसाचा अपघात होतो, त्याला दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं जातं, बरेच दिवस जातात, भरपूर खर्च होतो, आपल्या काही ॲडव्हान्सेस दिले जातात, पण त्याच्या पलीकडे जाऊन खूप खर्च होतो आणि त्यात तो माणूस समजा दगावला,
फेटल ॲक्सिडेंट झाला समजा तर अशा वेळेला डेड बॉडी मिळणं हे खूप दुरापास्त असतं. आणि अर्थात म्हणजे रुग्णालय ते त्यांच्या पद्धतीने काम करतात. मग एकीकडे डेड बॉडी तर मिळाली पाहिजे आणि खर्च तर लगेच भरता येत नाही. अशी काही एखादी केस आहे का, असा काही केस स्टडी आहे का, त्यात काही तुम्ही काम केलेलं आहे का? अशी काही केस असेल तर नक्की सांगा. ह्या केसमध्ये डेड बॉडी मिळवता येते कारण तो एम्प्लॉई असतो, तो व्हाईल ऑन ड्युटी, त्याचा जर अपघात झाला कुठली अशी केस आहे ना केस, ही आदमवाडची केस आहे ना. आदमवाडची एक केस आहे, सातारला जी झाली होती, पोटात पूल तुटलेला पूल पोटात घुसून जो अपघात झाला होता, त्या केसमध्ये जवळजवळ 40-50 लाख रुपये कंपनीने खर्च केला. आणि शेवटी त्याच्या मृत्यूसमयी, तेच तुम्हाला आता मी सांगतोय, त्याच्या मृत्यूसमयी 12 ते 13 लाख रुपयाचं बिल होतं जे हॉस्पिटलला भरणं होतं त्याची बॉडी घेण्यासाठी म्हणून. आणि मग त्याचं मध्ये मध्ये ऍडव्हान्सेस भरले होते पण एवढे 12-13 लाख रुपये राहिलेले होते. मग आता ते हे कसं करायचं, तर मग त्याचा अप्रुव्हल घ्यायला पाहिजे, त्याचा अप्रुव्हल घ्यायला पाहिजे. त्याचा अप्रुव्हल कुणाकडून घ्यायचं, ते एवढ्या मोठ्या रकमेचं CMD साहेबांचंच अप्रुव्हल त्याला पाहिजे, दुसरं घेऊन चालणार नाही. मग त्या केसमध्ये डेप्युटी आमचे जे CRO साहेब होते, तत्कालीन CRO, तर ते CRO साहेबांचे अप्रुव्हल घ्यायला साहेबांच्या केबिन बाहेर जाऊन थांबले. आणि साहेब काहीतरी मिटिंगमध्ये व्यस्त होते, त्यांना आज जायला संधीच मिळत नव्हती. मग त्यांनी आमच्या डेप्युटी CRO जे पुण्याचे होते आयर साहेब, त्यांना फोन केला की असं असं झालं आहे आणि साहेबांचे अप्रुव्हल मिळायला वेळ लागणार आहे, कसं करता येईल, काय करता येईल. मग मला आयर साहेबांनी फोन केला आणि मी जवळ सिंहगड रोडला गावी चाललो होतो. तर मला फोन आला आणि त्यांनी सांगितलं की असं असं झालं आहे, काय करता येईल. मी क्षणाचा विचार न करता आमच्या देवकन साहेबांना फोन केला. मला विश्वास होता की देवकन साहेब डायरेक्ट CMDशी बोलू शकतील. देवकन साहेबांना सांगितलं, साहेब आदमवाड एक्सपायर झालं आहे. कारण पहिल्यापासून देवकन साहेब ती केस हँडल करत होते. तो एम्प्लॉई सातारला होता, देवकन साहेब कराडला राहतात, कराडला नोकरी करतात आणि महाराष्ट्रभर ते काम करतात, तर त्यांना माहिती होतं सगळं. मग ते त्यांनी हे सांगितलं तर त्यांनी CMD साहेबांना मेसेज केला व्हॉट्सअपवर की साहेब आदमवाड एक्सपायर झालेला आहे, अशी फॅक्ट आहे. आणि CMD साहेबांनी लगेच मेसेज वाचला, बेल दाबली, CROना आत बोलवून अप्रूव्ह म्हणून त्याच्यावर सही केली. आणि तेच अप्रुव्हल, तो मेसेज देवकन साहेबांना त्यांनी खाली पाठवला. तो मेसेज आम्ही आयर साहेबांकडे दिला. आयर साहेबांनी तो मेसेज तत्कालीन आमचे चीफ इंजिनियर जे MG शिंदे साहेब असतील त्यांच्याकडे दिला आणि त्या MG शिंदे साहेबांनी लगेच इम्प्लिमेंट केलं. मगाशी तुम्ही म्हणला की ह्याला मर्यादा असते का, सातारा, पुणे, कराड वगैरे अशी काही मर्यादा असती. सद्भावनेने इच्छाशक्ती जागृत ठेवून काम केलं. शिंदे साहेबांनी ते 12-13 लाख रुपयाचा जो काही निधी होता तो पुणे झोनच्या अकाउंटमधून पैसे लगेच दिले, 5.5ला बिल भरलं आणि त्या पेशंटला मोकळं केलं. हा एक मोठा अनुभव निश्चितपणाने आम्हाला त्या ठिकाणी सांगायला लागेल. आणि त्यावेळी आदरणीय संजय कुमार साहेब CMD होते, त्यांनी फार मोलाची भूमिका याच्यात घेतली, हे पण आठवणीने सांगायला पाहिजे. बाबासाहेब, आपण हा विचार केला की अपघात घडल्यानंतर काय करायचं आणि या सगळ्या गोष्टी बोललो, पण अपघात घडूच नयेत यासाठी आपण ऑपरेशन लेवलला, सबस्टेशन लेवलला किंवा ऑपरेशन लेवलला असं काही काम केलं आहे का? प्रमुख तुझ्या डोक्यामध्ये असं असेल की ISO म्हणा किंवा असं काहीतरी स्टँडर्डायझेशन काय असं केलं का आपण? फार चांगला प्रश्न सर आपण विचारलात. खरं तर हे फार गरजेच्या गोष्टी आहेत आणि आत्ताच्या आधुनिक युगामध्ये प्रत्येक कर्मचारी, अधिकारी हा सेफली काम करता आलं पाहिजे आणि क्वालिटी वर्क पण करता आलं पाहिजे. आणि त्याच्या माध्यमातून ISO हा फार महत्त्वाचा घटक आहे. ह्या ISOच्या माध्यमातून गेल्या 3-4 वर्षापासून महाराष्ट्रात काम चालू आहे आणि मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. खरं तर त्या एका सगळ्या यंत्रणेचा मी एक भाग म्हणून काम करतोय. आणि मला सांगायला आनंद आहे की आपल्या महाराष्ट्रभर जवळ 40 ते 45 सबस्टेशन आपण ISO करण्याचं काम आतापर्यंत केलेलं आहे. खरं तर हा आता महाराष्ट्राचा विषय झाला. पुणे झोनचा अभिमानाने मला सांगावं लागेल, आदरणीय राजेंद्रजी पवार साहेब यांनी ISOच्या माध्यमातून जो पुढाकार घेतला आणि आम्हाला जो सपोर्ट केला आणि आम्ही जे काम करत गेलो, तर आतापर्यंत पुण्यामध्ये 13 सबस्टेशन असे आहेत की ते जवळजवळ 13 सबस्टेशन ISO झालेत. आणि ISO झाले 13 सबस्टेशन आणि काही पाईपलाईनमध्ये आहेत. थोड्याच दिवसात ते ISO 100% होतील. ISO करत असताना क्वालिटी, सेफ्टी आणि एन्व्हायरमेंट या सगळ्या तिन्ही प्रकाराचं आपण त्याचा हे करतोय, पाठपुरावा करतोय. पुण्यामध्ये जे रेस्कोर्स सबस्टेशन आहे त्याला क्वालिटी, सेफ्टी आणि एन्व्हायरमेंट अशा तिन्ही प्रकारचं सर्टिफिकेशन निश्चितपणाने झालेलं आहे. आणि अशी जवळजवळ 13 सर्टिफिकेशन आत्तापर्यंत पुण्यात झालेत. मी ज्या सबस्टेशनला सायमिस्टिक या सबस्टेशनला काम करतो तिथं सुद्धा क्वालिटी आणि सेफ्टीचं ISO सर्टिफिकेशन निश्चितपणाने झाले. मला फक्त जागा कमी असल्यामुळं मला एन्व्हायरमेंटचं काम तिथं सर्टिफिकेशनचं करता आलेलं नाही. खंत माझ्या मनात नेहमी राहील. मागच्याच महिन्यात सुरक्षा सप्ताह चालू होता जूनच्या पहिल्या आठवड्यात. त्याच सप्ताहात आदरणीय पवारसाहेब संचालक मानव संसाधन यांच्या हस्ते
त्या सेफ्टीच्या सर्टिफिकेटचं वितरणसुद्धा निश्चितपणाने सबस्टेशनमध्ये कार्यक्रमाच्या माध्यमातून झालं आणि याचा मला सार्थ अभिमान आहे. पण नुसतं सर्टिफिकेट ISOचं घ्यायचं आणि शांत बसायचं ही भावना माझी नाही. तर ISO सर्टिफिकेशन मिळवण्याच्या पाठीमागचा हेतू असा आहे की तुम्हाला क्वालिटी वर्क करता आलं पाहिजे, व्यवस्थित छान काम करता आलं पाहिजे. हा तर हेतू निश्चितपणाने आहे. पण ते सगळं करत असताना, काम करत असताना तुमची सेफ्टीसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. आणि सेफ्टीच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्याला इंडस्ट्रियल ह्या सगळ्या वातावरणामध्ये आपल्याला निश्चितपणाने काळजी घेतली पाहिजे. अपघात कमी झाले पाहिजेत, अपघातमुक्त काम तुम्हाला करता आलं पाहिजे. ह्या दृष्टीने सुद्धा ह्या ISO सर्टिफिकेशनचा निश्चितपणाने उपयोग होणार आहे. ISO सर्टिफिकेशन करत असताना अपघातमुक्त काम करा हा संदेश तर निश्चितपणाने जायला पाहिजे. परंतु त्याच्याच सोबत हे सर्व करताना एन्व्हायरमेंट म्हणजे जे आपलं वातावरण आहे ते वातावरणसुद्धा चांगलं राहिलं पाहिजे याच्यासाठी सुद्धा प्रयत्न आम्ही प्रशासनाने आम्ही सगळे मिळून हातात. त्यासाठी काय करतो आपण एन्व्हायरमेंटसाठी वृक्षारोपण वगैरे ह्या सर्व गोष्टी आहेत. तर त्या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थितपणाने कशा करता येईल आणि वातावरण कसं चांगलं राहील ह्याचा सुद्धा निश्चितपणाने विचार करतो. साहेब आम्ही हे करता करता माझं हे सुद्धा म्हणणं आहे किंवा सर्वांचं म्हणणं हे सुद्धा आहे की आपण ISO सर्टिफिकेट घेऊन नुसतं भिंतीवर लावण्यापेक्षा की त्याचं इम्प्लिमेंटेशन खाली पब्लिकला आपण सर्व्हिस, कन्झ्युमरला आपण सर्व्हिस कशी देतो, कन्झ्युमरला सप्लाय अखंड वीज पुरवठा कसा देता येईल, अनइंटरप्टेड सप्लाय कसं देता येईल, त्याचं जे इंटरप्शन लेवल आहे ती कमी कशी करता येईल आणि जास्तीत जास्त विद्युत पुरवठा जास्तीत जास्त देऊन ग्राहकांना संतुष्ट कसं ठेवता येईल याचा सुद्धा प्रयत्न निश्चितपणाने ISOच्या माध्यमातून भविष्यात करता येईल अशी माझी या ठिकाणीची तळमळ आहे आणि ती आपण करायचा प्रयत्न निश्चितपणाने करतोय. जरी मी सेवानिवृत्त होत असलो तर मी पवार साहेबांकडे ही गोष्ट बोलून दाखवलेली आहे. मी जरी सेवानिवृत्त होत असलो तर सेवानिवृत्त झाल्यानंतर सुद्धा अगदी निरपेक्ष वृत्तीने ISOसाठी काम करण्याची माझी तयारी आहे. ही इच्छा सुद्धा पवार साहेबांनी इतर अधिकाऱ्यांच्या समोर मी त्या दिवशी सर्टिफिकेशनच्या वेळी म्हणजे तुम्ही दुसऱ्यांना सुद्धा मदत करतात, म्हणजे दुसऱ्या स्टेशनला सुद्धा जाऊन दुसऱ्यांना सुद्धा स्टेशनला महाराष्ट्रभर ISO मिळण्यासाठी मदत करतो. तुम्ही जिथे काम करत होता किंवा तुमच्या जवळपासची अशी किती सबस्टेशन झाली? माझ्या जवळपासची पुणे झोनमध्ये जवळ 13 सबस्टेशन ISO झाले. तुमचा वैयक्तिक सहभाग? वैयक्तिक सर्वच सबस्टेशनमध्ये माझा सहभाग होता आणि मला सगळ्या प्रशासनाचा संपूर्ण सर्व अधिकाऱ्यांचा चांगल्या प्रकारचा सपोर्ट मिळाला म्हणून मी हे काम करू शकलो. अदरवाईज एकटा हे काम करू शकलो नसतो. हे काम सोपं नाही बरं का. ISO मिळण्यासाठी त्याचा अभ्यास करावा लागतो, त्याचे सगळे क्लॉज वाचावे लागतात आणि त्या क्लॉजनुसार ते काम करून सर्टिफिकेशन नाही ते मिळत नाही ते सर्टिफिकेट. आणि तो यांनी मला वाटतं सगळा अभ्यास केलेला दिसतो तो अभ्यास. आणि महाराष्ट्रभर हे काम करण्याची माझी इच्छा आहे. पाहू आता आफ्टर रिटायरमेंट मला कशा प्रकारचे जर तशा प्रकारची संधी मिळेल तर निश्चितपणे मी उर्वरित आयुष्यात काम करणार आहे. थँक्यू. खूप खूप शुभेच्छा. आपलं पुढील आयुष्य सुखासमाधानाचं आनंदाचं जावं आणि आपण जे मनामध्ये काहीतरी एक वेगळे विचार घेऊन वाटचाल करणार आहात, म्हणजे ह्याच्या अगोदर तुम्ही सांगितलं एखादा ट्रस्ट बनवू किंवा NGO अशी काही वाटचाल करणार असाल तर त्याला आमच्या शुभेच्छा आहेत. आमच्याकडनं लागेल ती मदत आम्ही तुम्हाला करू. आणि तुमच्या या मुलाखतीच्या दरम्यान मला महावितरणच्या काही लाईन स्टाफला एक संदेश पण द्यायचा आहे आणि तो देणं मला गरजेचं वाटतं आज की मित्रांनो, एक तर सुरक्षितपणे काम करा, अपघात होऊ नये यासाठी काळजी घ्या, जास्तीत जास्त काळजी घ्या, अर्थिंग रॉडचा वापर करा, हँडग्लोव्हजचा वापर करा. पण दुर्दैवाने जर अपघात झाला तर काळजी करू नका. महावितरणचे सर्व अधिकारी, सर्व कर्मचारी तुमच्या पाठीशी नक्की राहतील हे मी स्वानुभवातून सांगतो. आर्थिक मदत, मानसिक मदत तुम्हाला मिळेलच, याची काळजी करू नका, पण सुरक्षितपणे काम करा.